विश्वनाथम् नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। बोलिए श्री वृंदावन बिहारी लाल की जय। बोलिए श्री केलेश्वर भगवान की जय। बोलिए श्री अंबिका माता की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। मन आणि वाणीला पवित्र करण्यासाठी 2 मिनिटं भगवान परमात्म्याचा नामाचा आश्रय करूया। नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर रामेश्वरा शिव रामेश्वरा हर हर बोले नमः शिवाय। रामेश्वरा शिव रामेश्वरा हर हर बोले नमः शिवाय। रामेश्वरा रामेश्वरा हर हर बोले नमः शिवाय। रामेश्वरा शिव रामेश्वरा हर हर बोले नमः शिवाय। शिवाय शिव गंगाधरा हर हर बोले
विश्वेश्वरा शिव विश्वेश्वरा हर हर भोले नमः शिवाय की जय, भगवान की जय। हर 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 भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमञ्च लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृतमद अंधकारनाशं विधाय तदोदयते विवेकः। अनंत कोटी ब्रह्मांड नायक असंख्य गुणनिलय परमानंद कंद सिंधुमूर्ती भक्तवांच्या भक्तवांचित कल्पतरू भक्तवत्सल भक्त शरणागत वत्सल भगवान भूत भावन सांब सदाशिवांची असणारी वाङ्मयी प्रतिमूर्ती श्री शिव महापुराण कथा आपल्या या भगवान केळेश्वरांच्या असणाऱ्या या प्रणांगणामध्ये मा परंबा जगदंबा अंबिका मातेच्या कुशीमध्ये भगवान श्री हरीच्या महती कृपापात्राने मा परंबा जगदंबा भगवती मातेच्या महती कृपापात्राने आणि साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने महाशिवरात्रीच्या या पर्वणीवर तुम्हा आम्हाला भगवान शिवप्रभूंची असणारी ही परम पवित्र असणारी गाथा श्रवण करायला प्राप्त होत आहे। आपलं अहोभाग्य आहे। बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई। भगवान परमात्म्याच्या असीम कृपेनं किंबहुना भगवान
केळेश्वरांच्या असणाऱ्या कृपेनं भगवान परमात्म्याचा असणारा सत्संग आपल्याला प्राप्त होतही, कारण विधाय तदोदयते विवेकः, एक नाही हजारोही नाही, अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं तेव्हा भगवान परमात्म्याची असणारी कथा कानावर पडते. किंबहुना कथा नाही, कथेतला असणारा एखादा श्लोक, सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद भागवती वार्ता, अशी भगवान परमात्म्याची असणारी कथा, त्या कथेतले असणारे एक शब्द जरी कानावर पडण्यासाठी भगवंताची विशिष्ट कृपा असावी लागती. आणि गेली 8 दिवसापासून आपण ही शिव महापुराणाची कथा श्रवण करत आहोत. अनंत जन्माचं पुण्य, आणि म्हणूनच ही भगवान परमात्म्याची असणारी पवित्र कथा या संसार रूपी असणाऱ्या भवसागरातून पार करणारी. संसाराला सागराची उपमा दिली संत महापुरुषांनी, कारण संसार रूपी असणारा सागर आणि आपल्या असणाऱ्या भूतलावरचा सागर दोन्ही मध्ये साम्य आहे. सागर जर पाहिला आपण तर विशाल असणाऱ्या सागरामध्ये नजर टाकल्यावर आपल्याला पाणीच पाणी दिसेल. पाणीच पाणी आहे सागरामध्ये. तसाच विशाल असणारा हा संसार, क्षणोक्षणाला बदलणारा हा संसार आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो. ज्याप्रमाणे त्या विशाल सागरामध्ये लाटा येतात जातात येतात जातात, तसाच हा प्रपंच रूपी सागर आहे. याच्यामध्ये माणसं येतात आणि जातात येतात आणि जातात. त्या सागराला जर पाहिलं तर त्या सागराच्या किनाऱ्यावर उभा राहून जर दृष्टी टाकली तर आपल्याला पाणीच पाणी दिसेल. पण मला विचारायचं आहे, सागर पाहत असताना सागराचा पलीकडचा किनारा कधी आपल्याला दिसतो का? दिसत नाही. पाणीच दिसतं, किनारा दिसत नाही. म्हणजे नाही का? आहे, पण तो दिसत नाही. लक्षपूर्वक ऐका. सागराला दुसरा किनारा आहे पण आपल्याला दिसत नाही. म्हणजे तो नाही नाही आहे पण आम्हाला दिसत नाही. तसंच आहे संसार रूपी सागरामध्ये पण असंच आहे. आम्हाला एक किनारा दिसतो आणि दुसरा किनारा आम्हाला दिसत नाही. दिसणाऱ्या किनाऱ्याचं नाव आहे जन्मरूपी किनारा. आम्हाला या संसार रूपी सागरामध्ये जन्मरूपी किनारा दिसतो, पण आम्हाला दुसरा किनारा दिसत नाही. त्या किनाऱ्याचं नाव आहे मृत्यूरूपी असणारा किनारा. आम्हाला दिसत नाही. म्हणजे नाही का? अहो आहे पण आम्हाला दिसत नाही. जातस्य हि ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च. जन्माला आलं त्याला मरावंच लागणार आहे, हे निश्चित आहे. एक ना एक दिन जाना होगा, एक ना एक दिन जाना होगा, एक ना एक दिन जाना होगा, एक ना एक दिन जाना होगा. पुतला मिट्टी में मिल जाएगा, मिट्टी का पुतला मिट्टी में मिल जाएगा, एक ना एक दिन जाना होगा, एक ना एक दिन जाना
प्रत्येकाला जावं लागणार आहे। कोई फूल ना बाग में ऐसा खिला कि लेकिन जिसे मुरझ ना पड़ा, ये विधि का विधान रहा, जिसे आना पड़ा अरे उसे जाना पड़ा। आणि म्हणून प्रत्येकाला मरावं लागणार आहे हा संसार रूपी सागर, आणि त्या सागरामध्ये साम्य आहे। आहा, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तप्त उन्हामध्ये एखादा वाळवंटातून चालत आलेला मनुष्य समुद्राच्या जवळ गेला आणि उंझळीमध्ये जर पाणी घेतलं ना पिण्यासाठी, तोंडाला पाणी लावल्यानंतर तो पाणी पिऊ शकत नाही का? पाणी दिसायला सुंदर आहे, पण पिण्यासाठी घेतल्यानंतर ते असायला खारट आहे, अनुभवायला गेल्यानंतर ते खारट आहे। तसं संसार रूपी सागर आहे ना, दिसायला सुंदर आहे पण अनुभवायला गेल्यानंतर कसा आहे? अहो, खोटा ही दुःख बांधवडी आहे हा संसार। हो हो, या प्रपंचामध्ये सुख नाही। आणि म्हणून भगवान परमात्म्याची असणारी ही परम पवित्र असणारी कथा, या संसार रूपी असणाऱ्या भवसागरातून पार नेणारी ही भक्कम अशा प्रकारची, दृढ अशा प्रकारची नौका आहे। आणि गेली 8 दिवसापासून आपण श्रवण करत आहोत। काल आपण भगवान परमात्म्याच्या असणाऱ्या ज्योतिर्लिंगांच्या असणाऱ्या कथेचं वर्णन करत होतो। सौराष्ट्रे सोमनाथांच्या श्रीशैले मल्लिका अर्जुन, उज्जैना महाकाल ओंकारे ममलेश्वरम। त्या ज्योतिर्लिंगाचं वर्णन करत असताना केदारम हिमालयी तू, आहा, केदारनाथाचं वर्णन आपण कालच्या असणाऱ्या प्रवचनामध्ये केलं। वैद्यनाथांची असणारी कथा आपण संक्षिप्त रूपाने पाहिली। सौराष्ट्राचा असणारं सोमनाथ ज्योतिर्लिंगाची असणारी कथा आपण संक्षिप्त रीतीने आपण काल पाहिली। भगवान परमात्म्याचे असणारे 12 ज्योतिर्लिंग आहे आणि उपज्योतिर्लिंग आहे। असे असणारे भगवान सांब सदाशिव भक्तांना अभय देण्यासाठी या विश्वामध्ये अनेक ठिकाणी प्रगट झाले। आणि म्हणून त्या असणाऱ्या ज्योतिर्लिंगाच्या असणाऱ्या कथेचं निरूपण आदरणीय श्री ब्रह्मदेवजी महाराज देवर्षी नारदांना करत आहे। आणि तो संवाद व्यास महर्षी सांगत आहे। सुत महोदय आणि श्रवणकादिक मुनींचा मल्लिका अर्जुन नावाचं असणारं ज्योतिर्लिंग, त्या मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाची कथा सांगत आहे। क्रौंच नावाच्या पर्वतावर भगवान सांब सदाशिवांचे असणारे पुत्र कार्तिक स्वामी ज्या वेळेला निघून गेले, आणि निघून गेल्यानंतर भगवान शंकरांनी एका दूताला पाठवलं कार्तिक स्वामींना समजावण्यासाठी। महाराज, भगवान शंकरांनी मला पाठवलेलं आहे आणि आपण कैलास पर्वतावर परत चालावं। कार्तिक स्वामींना राग आलेला होता का? या पृथ्वीच्या 7 परिक्रमा करून आलो, पण गणपती बाप्पाचंच लग्न माझ्या अगोदर झालं। त्यांनी फक्त आपल्या माता आणि पित्याच्या 7 परिक्रमा केल्या आणि ते फल त्याला प्राप्त झालं। आणि म्हणून ते कार्तिक स्वामींना राग आला होता, आणि म्हणून आजीवन ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा कार्तिक स्वामींनी आपल्या जीवनामध्ये केली होती। असे असणारे कार्तिक स्वामी क्रौंच नावाच्या पर्वतावर राहत होते आणि समजावलं, कार्तिक स्वामींना ऐकलं नाही। पार्वती मातेला राहवलं गेलं नाही। पार्वतीच्या अंतकरणामध्ये दया आली का? मा परंबा जगदंबा अंबिका माते आहे, आणि म्हणून आईच्या अंतकरणामध्ये दया असती। आणि म्हणून भगवान शंकरांच्या चरित्रामध्ये जर आपण कथा पाहिल्या, अनेक कथा अशा आपल्याला सापडतील। कधी कधी भगवान शंकरही दया करत नाही, पण पार्वती माता भगवान शंकराला सांगते, अहो ते तुमचे भक्त आहे ना, करा ना दया। कारण आईचं पात्र हे दयाळू असतं आणि प्रेमळ असतं। शुकाचार्यांचं असणारं चरित्र आपण श्रीमद भागवतामध्ये ऐकलेलं आहे। शुकाचार्य ज्या वेळेला श्रीमद भागवताची कथा ऐकून शुकाच्या रूपामध्ये ज्या वेळेला साम्याप्रास नावाच्या कुटियावर व्यास महर्षींच्या असणाऱ्या पत्नीच्या असणाऱ्या गर्भामध्ये गेले होते,
त्यावेळेला भगवान शंकर त्यांना शोधत होते मारण्यासाठी. पण पार्वती मातेनं समजावलं, आईला दया येत असते आणि म्हणून मा परंबा जगदंबा माता, आणि त्या मातेच्या कुशीमध्ये आपण आहोत. कितीही अपराध झाले तरी माता अपराध त्या ठिकाणी सहन करत असते. हो, कितीतरी कथा पुराणामध्ये अशा आहे. मा परंबा जगदंबा अंबिका मातेने कितीतरी जीवांवर कृपा केली, कितीतरी जीवांवर दया केली, आणि म्हणून पार्वती मातेला दया आली आणि पार्वती माता म्हणते, अहो जाऊ द्या ना, कुमार जर इकडे येत नसेल तर आपण त्याला भेटण्यासाठी जाऊ. आणि म्हणून पार्वती मातेनं आग्रह केला आणि म्हणून भगवान शंकर क्रौंच नावाच्या पर्वतावर कार्तिक स्वामींना भेटण्यासाठी गेले. लक्षपूर्वक ऐका. आणि मग कार्तिक स्वामींना भेटण्यासाठी गेल्यानंतर पार्वती मातेनं कार्तिक स्वामींना आपल्या मांडीवर बसवलं, आलिंगन दिलं, आणि मग पार्वती माता कार्तिकला समजावून सांगायला लागली, अरे चुकलं असेल आमचं काही, चल आपल्या घरी आपल्याला जायचं आहे. कार्तिक स्वामींनी सांगितलं, नाही आई, माझं घर हेच आहे. का? कार्तिक स्वामी पार्वती मातेला म्हणतात, आई तू माझी खरी आई नाही. लक्षपूर्वक ऐका. कार्तिक स्वामी आपल्या आईला म्हणतात, आई तू माझी आई नाही. आणि त्यावेळेला पार्वतीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि पार्वती माता म्हणते, अरे बाळा असं का बोलतो? आणि मग त्यावेळेला कार्तिक स्वामी सांगतात, आई तू माझी जरी नामधारक आई जरी असली तर माझी खरी आई तू नाही. का? सप्तर्षींच्या असणाऱ्या ज्या पत्नी होत्या ना, 6 पत्नी, त्यांना कृतिका म्हटलेलं आहे. त्या कृतिकांच्या असणाऱ्या गर्भातून माझा जन्म झालेला आहे, त्या माझ्या आई आहे. आणि म्हणून कृतिकांनी त्यांना दूध पाजलं होतं, म्हणून तर ते षडानन झालेले होते. त्याच्यानंतर कार्तिक स्वामी आपल्या आईला म्हणतात, खरं सांगू काही, त्यांनीही वमन केलं आणि गर्भ ज्या वेळेला पाण्यामध्ये पडला, गंगेच्या पाण्यामध्ये, तर माझी खरी आई गंगा माता आहे. त्या गंगेनं मला सांभाळलं पाण्यामध्ये. आणि म्हणून तुम्ही माझे असणारे या ठिकाणी माता पिता नाही. आणि मग कार्तिक स्वामींचे असणारे ते उद्गार ऐकल्यानंतर भगवान शंकरांनाही दया आली आणि भगवान शंकर त्या पार्वतीला म्हणतात की आता जाऊ दे. कैलास पर्वतावरून दररोज याला भेटण्यासाठी येण्यापेक्षा मला तर असं वाटतं की आपण इथेच थांबून घेऊया. आणि लक्षपूर्वक ऐका. आणि म्हणून त्या क्रौंच नावाच्या पर्वतावर त्याच ठिकाणी शिव आणि पार्वती त्या ठिकाणी वास करायला लागले. आणि त्याच ठिकाणी मल्लिक अधिक अर्जुन, मल्लिका म्हणजे पार्वती आणि अधिक अर्जुन म्हणजे भगवान परमात्मा, अर्जुनालाही युद्धामध्ये संतुष्ट करणारे भगवान सांब सदाशिव असं असणार मल्लिका आणि अर्जुन नावाचं असणारं ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी प्रगट झालं. कार्तिक स्वामी त्या असणाऱ्या ज्योतिर्लिंगाची साधना करायचे. आजही असणारं ते ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी आहे. अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी त्या ठिकाणी हजारो भाविक त्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन करण्यासाठी येतात. किंबहुना त्या ज्योतिर्लिंगाचं महत्व सांगत असताना व्यास महर्षी म्हणतात, मल्लिका अर्जुन नावाचं ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगाचं दर्शन केल्यानंतर, या ज्योतिर्लिंगाची असणारी या ठिकाणी वारी केल्यानंतर त्या मनुष्याच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं असणारं दुःख येत नाही, दारिद्र्य येत नाही. याच्याही पुढे भगवान परमात्मा म्हणतात, काम नावाचा असणारा विकार त्यांना कधी सतावणार नाही. हे जे षडविकार आपल्या अंतकरणामध्ये बसवलेले आहे ना, या षडविकारांनाही बाजूला करण्याची ताकद त्या मल्लिका अर्जुन ज्योतिर्लिंगामध्ये आहे. आणि म्हणून त्यांचं दर्शन केल्यानंतर मनुष्याच्या अंतकरणामध्ये विकार शिल्लक राहत नाही. ते असणारं ज्योतिर्लिंग आहे मल्लिका अर्जुन. मग याच्याही पुढे म्हणतात, का हो सर्वच जण त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. प्रत्येक जण त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, भगवान परमात्म्याच्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन करू शकत नाही. आणि म्हणून सूत महोदय श्रवणकादिक मुनीला म्हणतात, महाराज अहो
मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचं आपण दर्शन करू शकत नाही, बरोबर आहे, पण या ज्योतिर्लिंगाची जर कथा आपण कानाने श्रवण केली तर लक्षपूर्वक ऐका, तर त्या मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचं दर्शन केल्याचं पुण्य प्राप्त होतं. म्हणून त्याची कथा जरी ऐकली तरीही त्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन केल्याचं जे पुण्य आहे ते पुण्य कथा श्रवण केल्यानंतरही प्राप्त होतं. हो, कारण तब कथामृतम तप्त जीवनम कविभिरंगितम कल्मशापहम श्रवण मंगलम श्रीमदाततम भुवी गुरंति ते बुरिदा जनाः. असे असणारे ते मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाची कथा आपण श्रवण केली. पुढे व्यास महर्षी सांगत आहे, सुतजी महाराज शौनकादिक मुनींना कालांचे असणारे काल, महाकाल, त्या महाकालांची कथा सांगितलेली. खूप सुंदर अशा प्रकारची कथा. उज्जैन नगरीमध्ये एक ब्राह्मण देवता राहत होती आणि ती ब्राह्मण देवता भगवान शिवांची असणारी उपासना करायची. आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी पार सकाळच्या वेळेला उठायचं, शिवलिंग बनवायचं आणि शिवलिंग बनवून त्या शिवलिंगाची उपासना करायची. दुसऱ्या दिवसाच्या कथेमध्ये मी सांगितलं होतं शिवलिंगाची उपासना कशी केली पाहिजे. मातीचं असणारं शिवलिंग बनवायचं, त्या मातीच्या असणाऱ्या शिवलिंगाला बनवून आणि त्यातल्या त्यात वाळूचं जर असेल तर ते श्रेष्ठ शिवलिंग सांगितलेलं आहे. वाळूचं शिवलिंग बनवायचं, त्या शिवलिंगाची पूजा करायची, त्या शिवलिंगाचा अभिषेक करायचा नित्यनेमाने आणि त्या शिवलिंगाच्या समोर पंचाक्षरी असणारा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा. अशी नित्यनेमाने तो ब्राह्मण भगवान परमात्म्याची असणारी सेवा करायचा. आणि सेवा करत असताना एक दिवसाचा प्रसंग, रत्नमाल नावाचा एक पर्वत होता आणि त्या पर्वतावर एक दूषण नावाचा असणारा एक राक्षस राहत होता. आणि त्या राक्षसाने ब्रह्मदेवाची उपासना केली आणि ब्रह्मदेवाची उपासना करून त्या राक्षसाने ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी प्रसन्न केलं. आणि मग प्रसन्न झाल्या ब्रह्मदेवाला विचारलं, महाराज, आतापर्यंत तुम्ही भरपूर लोकांना वरदान दिले असतील, पण मी अशी खडतर तपश्चर्या केलेली आहे, अशी तपश्चर्या कोणी करणार नाही. महाराज, मला अमर्त्याचं असणारं वरदान द्या. ब्रह्मदेवजी महाराजांनी सांगितलं, अरे, अमर्त्याचं वरदान देण्यासाठी मी स्वतःच या ठिकाणी जगत नाही, कारण सहस्रम युग पर्यंत महर्यद ब्रह्मणो विदुः. अरे, मलाही मरावं लागतं. आहा, ब्रह्मदेवजी महाराज म्हणतात, अरे, जो जन्माला आला त्याला मरावंच लागणार आहे आणि मीही एक दिवस मरणार आहे, मरणाराच्या यादीमध्ये माझंही नाव आहे. आणि म्हणून ब्रह्मभून आलो का पुनरावर्तिनो अर्जुन, भगवान गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात, ब्रह्मलोकापर्यंत जरी गेला तरीही मरावं लागतं. त्या ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र बदलून जातात. अशा असणाऱ्या ब्रह्मदेवाला सुद्धा 100 वर्षाचं आयुष्य आहे. आणि म्हणून ब्रह्मदेवजी महाराज म्हणतात की मलाही मरावं लागतं. आणि मग विभिन्न अशा प्रकारचे वरदान मागितले त्या दूषण नावाच्या असणाऱ्या दैत्यानी. मग जिकडे तिकडे या ठिकाणी त्याचा हाहाकार चालू झाला. ब्राह्मणांच्या असणाऱ्या पूजा बंद केल्या, यज्ञयागादी कर्म बंद करून टाकले. जिकडे तिकडे पापाचार सुरू झाला, वेद पठन करणं बंद करून टाकलं. आणि मग ज्या वेळेला पापाचार वाढतो त्यावेळेला या पृथ्वी मातेला सहन होत नाही. ते ब्राह्मण आपल्या नित्यकर्माने या ठिकाणी पार्थिव शिवलिंग बनवून त्याचं पूजन करत होते. आणि पूजन करत असताना त्या असणाऱ्या राक्षसाने पाहिलं आणि दूषण नावाचा राक्षस त्या ठिकाणी चालत आला. अरे, आणि त्या दूषण नावाच्या राक्षसाने त्या ठिकाणी त्या ब्राह्मणावर आघात करायला सुरुवात केली. आणि भगवान शंकरांना दया आली. खूप अशा मोठ्या प्रकारचा असणारा त्या ठिकाणी खड्डा पडला. खोल अशा प्रकारची ती भूमी खोलवर गेल्यानंतर त्या ठिकाणी भगवान महाकालेश्वर प्रगट झाली. बोलिये श्री महाकालेश्वर भगवान की जय. महाकाल, कालांचेही काल महाकाल प्रगट झाले. आणि महाकालेश्वरांनी ज्या वेळेला त्या दूषण नावाच्या दैत्याला पाहिलं,
पाहिल्या पाहिल्या तो दैत्य त्या ठिकाणी भस्म झाला. दैत्य त्या ठिकाणी भस्म झाला. आहा. आणि महाकालेश्वराचं असणारं एक ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी प्रगट झालं. ब्राह्मणांना आशीर्वाद देण्यासाठी किंबहुना ब्राह्मणांचं संरक्षण करण्यासाठी यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जब जब होती है धर्म की हानी. अरे ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होती ना त्या वेळेला भगवान परमात्मा अवताराला येतो. आहा. त्याच नगरीमध्ये चंद्रसेन नावाचा असणारा एक राजा राहत होता. आहा. तर चंद्रसेनजी महाराज नित्य नेमाने भगवान सांब सदाशिवांची पूजा करायची. आहा. एक दिवसाचा प्रसंग. चंद्रसेनजी महाराज या चंद्रसेनजी महाराजांना एका महात्म्याने एक मणी दिला आणि तो मणी होता चंद्रमणी. आणि त्या चंद्रमणीमध्ये एवढी ताकद होती म्हणतात की तो चंद्रमणीची सावली एखाद्या लोखंडावर पडली किंवा तांब्यावर जरी पडली, कास्यावर जरी पडली आणि दगडावर जरी पडली तरीही ते सोनं बनत होतं. असा मणी चंद्रमणी त्या असणाऱ्या चंद्रसेन नावाच्या राजाजवळ होता. आणि त्या चंद्रसेन नावाच्या राजाजवळ हा चंद्रमणी आहे हे ज्या वेळेला बाकीच्या राजा लोकांना कळलं आणि सर्व राजांनी मिळून त्या चंद्रसेन नावाच्या राजावर स्वारी केली. आणि स्वारी केल्यानंतर राजा घाबरला. अखंड अशा प्रकारचे असणारे त्याने भगवान शंकरावर अभिषेक सुरू केले. शिवमहापुराणामध्ये रुद्रसहितेत असणारा सृष्टिखंड, या सृष्टिखंडामध्ये आपण त्याचं चिंतन केलं. कोणता अभिषेक केल्यानंतर काय फल प्राप्त होतं. त्या चंद्रसेन नावाच्या राजाने दुग्ध अभिषेक करायला प्रारंभ केला. विविध प्रकारचे असणारे त्या ठिकाणी शिवलिंग बनवले. त्या शिवलिंगाचे असणारे विविध प्रकारचे अभिषेक सुरू केले. वर्णन आलेलं आहे शिव महापुराणामध्ये. देशी गाईचं असणारं तूप असताना त्या तुपाचा असणारा अभिषेक भगवान शंकरांना खूप प्रिय आहे. आणि महान भयानक अशा प्रकारचं संकट ज्या असणार एखाद्या जीवात्म्यावर जर आलं आणि त्या जीवात्म्याने जर भगवान शंकराचा जर देशी गाईच्या असणाऱ्या तुपाने जर अभिषेक केला तर भगवान शंकर त्या जीवात्म्यावर आलेलं असणारं संकट क्षणी दूर करतात. एवढी ताकद तुपाच्या अभिषेकामध्ये आहे. पुढे अभिषेकाचं वर्णन करताना म्हटलेलं आहे, ओहो पंचगव्याचा अभिषेक सांगितला. अभयता जर निर्माण करायची असेल तर गायीचं असणारं तूप असेल, मूत्र असेल, सज्जन गोमूत्र, त्याचप्रमाणे गायीचं दूध असेल, दही असेल, आहा तूप असेल, या पंचगव्याला एकत्रित करून भगवान शंकराचा जर अभिषेक केला तर भगवान शंकर त्या जीवाला अभय दान करतात. म्हणून भगवान शंकराचं एक नाव आहे अभयेश्वर. ओंकारेश्वरला जर गेले आपण, नर्मदा परिक्रमा ज्यांनी केली असेल, आमचे गौतमजी महाराज बसलेले ओंकारेश्वरला कायम जातात ते. ओहो त्या ओंकारेश्वराजवळ एक मार्कंड संन्यास आश्रमाकडे जात असताना अभयेश्वराचं असणारं एक मंदिर आहे. अभयेश्वराचं एका महात्म्यांनी त्यांच्या जीवनामध्ये संकट आलं म्हणून त्या ठिकाणी शिवाची साधना केली होती आणि म्हणून अभयेश्वर नावाचे भगवान शिव तिथे प्रगट झाले होते. संकटातून निवृत्त होण्यासाठी अनेक प्रकारचे अभिषेक सांगितलेले आहे. ऊसाचा असणारा रस असतो, त्या ऊसाच्या रसानेही भगवान शंकराचा अभिषेक केला जातो. भगवान शंकराला तोही अत्यंत प्रिय आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी जर 4 प्रहराच्या पूजेमध्ये जर ऊसाच्या रसाने जर भगवान शंकरांना जर स्नान घातलं तर भगवान शंकर त्या जीवात्म्याच्या जीवनामध्ये दुःख कधी देणारच नाही, सुख निर्माण करतात. म्हणून ऊसाच्या रसानेही भगवान शंकरांना स्नान घातलं जातं. दुग्ध गोड असणाऱ्या दुधानेही भगवान शंकरांना स्नान घातलं जातं, विद्या प्राप्त होती. विविध प्रकारचे अभिषेक सांगितलेले आहेत भगवान शंकरांना. आणि मग त्या असणाऱ्या चंद्रसेन नावाच्या राजाने
पंचगव्याचा असणारा अभिषेक भगवान शिवांना घातला. गंगाजल आणलं. गंगाजल भगवान शंकरांच्या असणाऱ्या पिंडीवर पाहिलं. 2 दिवस अभिषेक चालू होता, रात्रंदिवस. कारण संकट खूप मोठं आलं होतं. आजूबाजूचे असणारे राजे लोक आता मला मारण्यासाठी येत आहे आणि संकट खूप मोठं आहे. या संकटातून कसं निरसायचं, आणि म्हणून चंद्रसेन नावाच्या राजाने त्या ठिकाणी हा अभिषेक सुरू केला. काय ताकद आहे अभिषेकाची. त्या गावातली असणारी एक गवडी, दूध विकणारी असणारी एक विधवा असणारी, या ठिकाणी गवडी असणारी स्त्री ती त्या ठिकाणी आली आणि तिने ते दृश्य पाहिलं. तिच्याबरोबर तिचा छोटासा असणारा मुलगा होता आणि त्या मुलाने ते दृश्य पाहिलं आणि त्याच्या अंतःकरणामध्ये भगवान शंकराबद्दल प्रेम निर्माण झालं. अरे चंद्रसेनजी महाराज जर असा अभिषेक करत असेल तर मी का न करावा, आणि म्हणून घरी गेला. आणि घरी गेल्यानंतर आईला न सांगताच त्या ठिकाणी एका झाडाखाली गेला आणि झाडाखाली बसून त्याने 2 दगड एकत्र केले आणि 2 दगड एकत्र करून एकावर एक दगड ठेवला आणि त्याला शिवपिंडी मानून त्या बालकाने त्या ठिकाणी भगवान शंकराची आराधना सुरू केली. लक्षपूर्वक ऐका. आणि आराधना सुरू केल्यानंतर त्यांनी पाणी आणलं, पाण्याने स्नान घातलं, झाडाची असणारी पानं तोडली आणि ते पानं भगवान शंकराच्या पिंडीवर वाहिली. आता ती पानं कसले होते याचंही वर्णन नाही. आणि जगाच्या पाठीवर भगवान शंकरासारखी दयाळू देवताच नाही. भगवान शिव म्हणत नाही मला कमळाचं फूल वाहा. अरे धोत्र्याचं जरी फूल वाहिलं तरीही मी तुमच्यावर कृपा करीन. आणि त्या गोपाने त्या ठिकाणी भगवान शंकराची साधना चालू केली. आईनं हाक मारली. आईनं हाक मारल्यानंतर मुलगा भगवान शंकराच्या पूजेमध्ये एवढा तल्लीन झालेला होता, भान राहिलं नाही त्याला. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, शिव 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 या मंत्राचा जप करत होता. भगवान शंकरांना अभिषेक घालत होता आणि अशी साधना चालू होती. आईनं हाक मारली, अरे बाळा, अरे भूक लागली असेल, जेवायला चल. तरीही मुलगा ऐकायला तयार नाही. आणि मग तिला राग आला आणि क्रोधायमान झालेली त्या गोपाची असणारी जी माता होती ना, ती माता घराच्या बाहेर आली. आणि घराच्या बाहेर आल्यानंतर तिनं त्या मुलाला ज्या वृक्षाखाली पाहिलं, त्या वृक्षाखाली तो एक दगडावर दगड ठेवून भगवान शंकरांची साधना करत होता. आईला राग आला आणि राग आलेल्या आईने विचार केला, का रे दगडाची पूजा करतो का? अरे हे काय शिवलिंग आहे का? तू पण वेडावला का त्या राजासारखा? आणि म्हणून उचलला तो दगड उचलला आणि आईनं बाजूला फेकून दिला. बाजूला फेकून दिला. त्या बाळाचं त्या असणाऱ्या शिवलिंगावर किती प्रेम होतं. त्या गोपाने ज्या वेळेला पाहिलं आपल्या आईनं माझं असणारं शिवलिंग उचलून फेकून दिलं, बाळ रडायला लागलं. टाव फोडून बाळ रडायला लागला. करून क्रंदन करून मातीमध्ये लोळायला लागला. आहा, आई घाबरली. आई त्याला समजावते, बाळा अरे ते ज्योतिर्लिंग नाही. अरे तू दगडावर दगड ठेवला होता, ते दगडाचं असणार या ठिकाणी ज्योतिर्लिंग तू बनवलं, ते काय महाकालेश्वराचं थोडंच ज्योतिर्लिंग आहे. आई अहो माझे असणारे भगवान सांब सदाशिव शिव प्रभू त्याच्यामध्ये होते. आई ते ज्योतिर्लिंग होतं. माझे असणारे शिव प्रभू होते त्याच्यामध्ये. आई मी साक्षात शिवांचं दर्शन त्याच्यामध्ये करत होतो. आहा, बाळ रडायला लागला. आणि काय सांगता, अहो हो, त्या भूमीमध्ये त्या ठिकाणी भगवान हनुमंतराय त्या ठिकाणी प्रगट झाले. आहा, आणि मारुतीराय प्रगट झाल्यानंतर ते जे महाकालेश्वराचं असणारं लिंग होतं ना, महाकालेश्वराचं असणारं लिंग, ते महाकालेश्वराचं लिंग त्या ठिकाणी मंदिरासहित प्रगट झालं. मंदिरासहित प्रगट झालं. हो, सुवर्ण जडीचं असणारं ते महाकालेश्वराचं लिंग त्या मंदिरासहित त्या ठिकाणी त्या गोपाच्या उपासनेतून प्रगट झालं. राजालाही आश्चर्य वाटलं. बोलिए श्री महाकालेश्वर भगवान की जय. देखा प्रभाव शिव शंकर का, राजा शिव शिव यो बोल उठा. गोपी सुत का आलिंगन कर, वो हर हर शंभू बोल उठा. राजाने त्या असणाऱ्या गोपाळाला आलिंगन दिलं. वा, काय तुझी असणारी साधना ही. आहा, मी तुझ्या साधनेवर प्रसन्न झालो आहे.
आणि मग मारुतीराय त्या ठिकाणी प्रसन्न झाले. लक्षपूर्वक ऐका, कथा खूप सुंदर आणि मार्मिक आहे. त्या गोपावर हनुमंतराय प्रसन्न झाले. अरे तुझी श्रद्धा काय आहे? आहा, दगडावर दगड ठेवून तू शिवलिंगाची पूजा केली. काय तुझा भाव श्रेष्ठ आहे. या लीलेचा आशय काय आहे? या शिव महापुराणातून आपल्याला काय घ्यायचं आहे? अरे कुठे शिवलिंग जर सापडलं नाही तर या मनाने आणि या भावनेनं सुद्धा शिवलिंग तयार करून तुम्ही भगवान शंकराची आराधना करून त्या परमात्म्याला तुम्ही प्रसन्न करू शकतात. या लीलेतून आपल्याला शिकता येतं. आणि हनुमंतरायाने त्या गोपाला आशीर्वाद दिला आणि त्या गवळ्याला सांगितलं, अरे बाळा, तुझी श्रद्धेची ताकद खूप मोठी आहे आणि तुझ्या प्रेमाने या ठिकाणी महाकालेश्वरांना या ठिकाणी प्रगट व्हावं लागलं. आणि मग हनुमंतरायाने त्या गोपाला आशीर्वाद दिला. जा, मी तुला आशीर्वाद देत आहे. तुझ्या 8व्या पिढीमध्ये, लक्षपूर्वक ऐका, तुझ्या 8व्या पिढीमध्ये नंदराय जन्माला येतील. कारण तू एवढी मोठी महाकालेश्वराची साधना केली ना, तर तुझ्या 8व्या पिढीमध्ये नंद बाबा आणि यशोदा येतील आणि त्यांच्या घरी श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी अवतार घेतील. एवढी मोठी कृपा त्या गोपावर झाली. काय शिवलिंगाच्या पूजेची ताकद आहे, विचार करा. अहो, गोपाळाने पूजा केली तर हनुमंतरायाने आशीर्वाद दिला. श्रीकृष्ण परमात्मा तुझ्या असणाऱ्या कुळामध्ये जन्माला येतील. ही भगवान शंकरांची असणारी साधना, ही भगवान शंकराची असणारी उपासना. या लीलेचा आशय आहे की आपण फक्त आपल्या जीवनामध्ये उपासना करीत राहिलं पाहिजे. भगवान परमात्म्याबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे. अशा महाकालेश्वरांची असणारी कथा. मोती हरि भक्ति तुम्हारी करवी मुक्ति मन हरि भक्ति तुम्हारी करवी. हरि भक्ति तुम्हारी करवी मुक्ति मने हरि भक्ति तुम्हारी करवी. हरि भक्ति तुम्हारी करवी हरि भक्ति तुम्हारी करवी. हरि भक्ति तुम्हारी करवी हरि भक्ति तुम्हारी करवी.
हर 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 सुतजी महाराज श्रवणकादिक मुनींना सांगत, हे राजन, सुंदर असणारी ती कथा ब्रह्मदेवजी महाराज देवर्षी नारदांना सांगत आहे आणि व्यास महर्षी त्या प्रसंगाचं वर्णन करत आहे. भीमा शंकर असणार ज्योतिर्लिंग कसं प्रगट झालं, कामरूपी असणारा देश, लक्षपूर्वक ऐका, भीम नावाचा असणारा एक दुर्मद असणारा एक राक्षस त्या असणाऱ्या पर्वतावर राहत होता. त्याच्या असणाऱ्या पिताचं नाव होतं कुंभकर्णजी महाराज आणि त्याच्या आईचं नाव होतं कर्कटी. त्याने एक वेळेला आपल्या आईला विचारलं, आई, माझे असणारे वडील मला दिसत नाही. लहानचा मोठा होत असताना त्याला वाटायचं माझे वडील कुठेतरी गेलेले असतील का ग? आईला विचारलं, आई कुठे आहे माझे असणारे पिताश्री? मग आईने इतिहास सांगितला, तुझे असणारे पिता हे रावणाचे असणारे बंधू कुंभकर्णजी महाराज होते आणि रामप्रभूंच्या असणाऱ्या युद्धामध्ये कुंभकर्णाला मरावं लागलं. जुना इतिहास त्याला सांगितला आणि मग त्याला राग आला आणि क्रोधायमान झालेला असणारा तो भीम ब्रह्मदेवाची उपासना करतो. खडतर अशा प्रकारची ब्रह्मदेवाची त्याने उपासना केली. एका पायावर उभा राहून आणि सूर्याकडे दृष्टी ठेवून त्या असणाऱ्या भीम नावाच्या दैत्याने तपश्चर्या केली. ब्रह्मदेवजी महाराज प्रसन्न झाले आणि मग ब्रह्मदेवाने त्याला विचारलं, वरम ब्रूही वरम ब्रूही, माग, काय मागायचं ते माग. महाराज, बलदंड अशा प्रकारची शक्ती द्या, जी शक्ती माझ्या बापाकडे होती कुंभकर्ण महाराजांकडे, तशी शक्ती मला तुम्ही द्या. तथास्तु, वरदान दिलं. आणि मग तो भीम नावाचा दैत्य होता ना, यज्ञ यागादी कर्म बंद केले, देवांनाही त्रास द्यायला सुरुवात केली. आहा, जिकडे तिकडे पापाचार सुरू झाला. भूमंडलावर जिकडे तिकडे या ठिकाणी धार्मिक असणारे कृत्य बंद करून टाकले, पूजापाठ बंद केला. आहा, सर्वत्र असणारा या ठिकाणी त्याचाच असणारा पापाचार सुरू झाला. असभ्रष्ट आचारा भा संसारा, धर्म सुनई नाही काना, तेही बहुविधी त्रासही देश विकासही जो कह वेद पुराणा. वेदाचे असणारे तत्व बंद केले. कृत्वाच पार्थिव मृत्यू पूजयत्वा विधानतः, तृष्टिर्विविध स्तोत्रैहि नमस्काराधिविक्रमात्. स्तोत्र बंद केले, पूजापाठ बंद केला, मूर्तीपूजा बंद करून टाकली. जिकडे तिकडे पाप चालू झालं आणि मग इतकं पाप वाढलं त्या दैत्याचं. एक वेळेचा प्रसंग, कामरूपेश्वर नावाचे असणारे राजे होते, धर्मात्मा असणारा राजा. त्या राजालाही पराभूत केलं आणि पराभूत करून त्या भीम नावाच्या दैत्याने कारागृहामध्ये टाकलं. आता कारागृहामध्ये टाकलं, लक्षपूर्वक ऐका. ते कामरूपेश्वर असणारे जे राजे होते ना, ते नित्य निमानी भगवान शंकराची उपासना करायचे.
कारागृहामध्ये टाकल्यानंतरही राजा गुप्त रूपामध्ये भगवान शंकरांची साधना करायला लागला. तो इतका दृष्ट होता भीम नामाचा दैत्य. त्याने कारागृहामध्ये पाहिलं की हा राजा कोणाची तरी पूजा करत आहे. आणि मग ते शिवलिंग होतं ना, ते शिवलिंगही त्याने ठेवलं नाही. आणि त्या कामेश्वर नावाच्या राजाला त्रास द्यायला सुरुवात केली. आता लक्षपूर्वक ऐका. आणि मग त्या कामेश्वर नावाच्या राजाने जी उपासना केली ना शिवलिंगाची, ती खूप सुंदर उपासना आहे. या कथा आपल्याला काय शिकवतात, खूप घेण्यासारखं आहे. कधी कधी जीवनामध्ये असाही प्रसंग येईल की आपल्याजवळ काहीच राहणार नाही, तरीही आपल्याला भगवंताची आराधना करता आली पाहिजे. कामेश्वर नावाचा राजा कारागृहामध्ये आहे. कारागृहामध्ये काय आहे त्याच्याजवळ? काहीच नाही. पाणी नाही, अन्न नाही, स्नान नाही, काहीच नाही. आणि मग त्याच्या ध्यानामध्ये आले मानस पूजा. भगवान शंकरांची मानस पूजा पण केली जाते. शिव महापुराणामध्ये मानस पूजेचं वर्णन आलेलं आहे. आणि अनेक भगवान शंकराचे मानस स्तोत्र पण आहे भगवान शंकरांचे. आणि मग त्या राजाने विचार केला मानसी पूजा करू. ही मानसी पूजा का करायची? आपल्याजवळ संपत्ती आहे किंवा नाही, आपल्याजवळ काही आहे किंवा नाही, कसलीच गरज नाही. मानसी पूजा जीवनामध्ये खूप श्रेष्ठ पूजा आहे. ती कामेश्वर नावाच्या राजाने. एक प्रसंग आपण ऐकला असेल नेहमी कथेच्या माध्यमातून. वल्लभाचार्यांकडे एक असणारा भक्त गेला, कंजूस. आणि वल्लभाचार्यांना म्हणा लागला, महाराज मला उपासना करायची आहे, भक्ती करायची आहे, आणि त्या भक्तीमध्ये दानही करायचं आहे. पण प्रत्यक्षात मी जर दान करायला गेलो ना मंदिरामध्ये, तर 1 रुपयाचं पण दान करत नाही. एवढा कंजूस होता. एक वेळेचा प्रसंग असा आहे, हातामध्ये पैसे घेतले आणि मंदिरामध्ये गेला. भगवान शिवालयाचं असणारं मंदिर असं. आज जशी आपली असणारी या ठिकाणी दर्शनासाठी बारी लागली, अशाच बारीमध्ये उभा राहिला दर्शन करण्यासाठी. जुना काळ होता. हातामध्ये त्याने 1 रुपया घेतला आणि मूठ बांधून भगवान शंकराच्या दर्शनासाठी उभा राहिला. आणि दर्शनासाठी उभा राहिला आणि मनामध्ये सारखा विचारायचा, आजपर्यंत कधी दान केलं नाही, करावं की नाही, करावं की नाही. कंजूस होता तो. पार भगवान शंकरांच्या शिवलिंगापर्यंत आला. मनात विचारायला लागला, दान करावं की नाही, आजपर्यंत कधी दान केलं नाही. पूर्वजांचे आमचे नियम ते मोडीत जातील. त्यांनी कधी दान केलं नव्हतं, हा कसा दान करील हो. जवळ जवळ आला आणि जवळ आल्यानंतर घट्ट मूठ पकडलेली होती. त्यांनी ती मूठ सोडली. घाम आलेला होता त्या मुठीला आणि त्या रुपयाला पण घाम आला. त्यांनी पाहिलं, बाबा नको रडू म्हणे तू, मी काय तुला दान करत नाही, खिशात घातला. एवढा कंजूस होता तो. असा कंजूस आला. वल्लभाचार्यांना म्हणा लागला, रुपयाचं दान सांगू नका, पण पूजा मात्र सोपी सांगा. वल्लभाचार्याने त्याला सांगितलं, काळजी करू नको. सकाळच्या वेळेला उठला का आंघोळही करू नको म्हणे. तसाच पालखी मांडून बसायचं. अंथरुणावर बसल्या बसल्या तुला जी देवता आवडते ना, ती देवता डोळ्यासमोर आणायची. डोळे झाकून घ्यायचे आणि डोळे झाकल्यानंतर ती मूर्ती समोर आणायची. मूर्ती समोर आणल्यानंतर त्या मूर्तीचं दर्शन करायचं. आणि मग त्याला सांगितलं की मनामध्येच गंगेचं स्नान करायचं. गेलो प्रयागराजला, त्रिवेणीचं स्नान केलं. सोन्याचा घडा घ्यायचा, मनाने सोन्याच्या घड्यामध्ये ते प्रयागराजचं पाणी भरायचं. पाणी खांद्यावर घेऊन यायचं, भगवान परमात्म्याच्या समोर यायचं आणि त्या इष्ट देवतेला त्या गंगेच्या पाण्याने स्नान घालायचं. फक्त मनानेच करायचं, डोळे झाकून. भगवान परमात्म्याला मी स्नान घालत आहे. स्नान घातल्यानंतर भगवान परमात्म्याला पंचामृताने स्नान घालत आहे. पंचामृताचं स्नान संपलं, परत शुद्ध जलाने स्नान करत आहे. शुद्धोदकम जलम समर्पयामी, मधुम समर्पयामी, शर्करा समर्पयामी. सर्व प्रकारची पूजा करायची. आणि मग पूजन झाल्यानंतर सुंदर वस्त्राने भगवान परमात्म्याला पुसायचं. अंग पुसल्यानंतर भगवान परमात्म्याला सुवर्ण जडित सुंदर अशा प्रकारचे वस्त्र परिधान करायचे. लक्षपूर्वक ऐका.
मनानेच बरं का, हे सर्व विकत काहीच आणायचं नाही. असे जसे लागन तसे वस्त्र देवाला घालायचे. वस्त्र घातल्यानंतर देवाला माल्यार्पण करायचं. माल्यार्पण केल्यानंतर देवाला मग बिल्वपत्र वाहा, तुळशी दल वाहा. मग 1000 का 1,00,000 का 1 करोड वाहू शकता तुम्ही, मनाने व्हायची आहे. आहा, त्याला अशी पूजा सांगितली आणि तो निघून गेला. आणि निघून गेल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी उठल्या त्याने पूजा चालू केली. मी गंगेच्या स्नानाला गेलो, गंगेचं स्नान करून आलो का, सुवर्णाच्या पात्रामध्ये पाणी आणलं. त्या पाण्याने मी भगवान सांब सदाशिवांना स्नान घालत आहे. भगवान शिवांचं असणारं शिवलिंग प्रगट केलं, त्या शिवलिंगाला स्नान घालत आहे. आहा, स्नान घातलं, पंचामृताने स्नान घातलं, विविध असणाऱ्या त्या ठिकाणी अभिषेक केले भगवान परमात्म्याचे. आहा, सुंदर अशा प्रकारचे फुलं भगवान परमात्म्याला अर्पण केले. अशी पूजा चालू झाली. आणि मग देवाला भोग लावायचा, नैवेद्य ठेवायचा. मग नैवेद्यामध्ये काय ठेवायचं, देवाला काय प्रिय आहे हो, माझ्या महादेवाला काय प्रिय आहे, म्हणजे गाईचं दूध प्रिय आहे. मग गाईचं दूध भगवान शंकरांच्या समोर ठेवलं. आणि समोर ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये थोडी साखर टाकली आणि ध्यान करत बसला. पूजा संपली. अशी त्याची पूजा चालू झाली, मानसी पूजा. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, अशी पूजा चालू होती. 5 मिनिटाची 2 तासापर्यंत गेली ती पूजा. अशी पूजा त्यांनी केली. लक्षपूर्वक ऐका. आणि एक दिवस काय झालं माहिती का, पूजा करत होता मी, गंगेचं स्नान करून येत आहे. स्नान केल्यानंतर भगवंताला स्नान घालत आहे. पंचामृताने स्नान घातलं, शुद्ध जलाने स्नान घातलं. आणि मग सर्व अभिषेक केले देवाचे. आणि अभिषेक केल्यानंतर अत्तर लावलं देवाला. अत्तर लावल्यानंतर सुगंधित असणाऱ्या धुपाने त्या ठिकाणी देवाला ओवाळलं. ओवाळल्यानंतर भगवान परमात्म्याला सुंदर अशा प्रकारे पुष्प वाहिले देवावर. आणि मग वस्त्र परिधान केलं. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी देवाच्या समोर दुधाचा असणारा ग्लास नेहमीप्रमाणे ठेवला. पण गंमत काय झाली, तो कंजूस होता, खूप कंजूस होता. दररोज साखर 1 चमचा टाकायचा, पण आज जरा 2-3 चमचे साखर जास्तच पडली. ध्यानामध्ये गेली पडून. आणि पडल्यानंतर त्याने विचार केला, नाही, अरे 2 चमचे साखर वाढव टाकली म्हणे, उद्याच्याला कामाला आली असती म्हणे. म्हणून त्याने दुधाचा ग्लास उचलायला हात पुढे केला. लक्षपूर्वक ऐका. हे कसं चालू आहे, ध्यानामध्ये जसा हात पुढे केला त्याची क्रिया चालू झाली. ही मानसी पूजेची ताकद सांगतो. आणि हात जसा पुढे केला ना, तसा भगवान परमात्म्याने त्याचा हात पकडला. का रे, तुझ्या बापाच्या घरची साखर आहे का? साखर ही मनाची आहे, अलंकार मनाची, सर्व काही मनाचं आहे. 2 चमचे साखर पडली तर काढायला निघाला म्हणे ग्लास मधून. आणि मग तो भगवान परमात्म्याला म्हणतो, देवा मला काय माहिती, जास्त साखर टाकल्याने तुम्ही प्रसन्न होतात. मी 2 चमचे अगोदरच जास्त टाकली असती ना, तुम्ही लवकर प्रसन्न झाले असतात. भगवान म्हणतात, अरे नाही, तुझ्या मानसी पूजेने मी तुझ्यावर प्रसन्न झालो. मानसी पूजेचं खूप मोठं महत्त्व गायलेलं आहे. आणि म्हणून कामेश्वर नावाचा राजा त्यांनी मानसी पूजा चालू केली. भगवान शंकराची ती मानसी पूजा केली. आणि पूजा केल्यानंतर मग मात्र भूतभावन भोलेनाथांना दया आली. आणि परमात्मा पश्ये भीमोशरोहमच्या रक्षार्थम प्रकटो भवम मम पूर्वव्रतम हृद द्रक्षो भक्तो मया सदा. त्या भक्तांवर कृपा करण्यासाठी भगवान त्या ठिकाणी भीमेश्वराच्या रूपामध्ये प्रकट झाले. त्या असणाऱ्या भीम नावाच्या दैत्याला भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी मारून टाकलं. आणि मारल्यामुळे ईश्वर असणारे भगवान शिव आहे. आणि भीम नावाच्या दैत्याला मारल्यामुळे भीम अधिक ईश्वर भीमेश्वर असं असणारं ज्योतिर्लिंग प्रगट झालं. ते आपल्या महाराष्ट्रामध्येच आहे. आणि म्हणून असं पवित्र असणारं भीमेश्वरांचं ज्योतिर्लिंग. बोलिये श्री भीमेश्वर भगवान अशी असणाऱ्या भीमेश्वरांची असणारी कथा सांगितली. आणि मग सुतजी महाराज श्रवणकादिक मुनींना सांगतात, जे कोणी ही कथा श्रवण करील त्याला भीमा अधिक ईश्वर असे भीमेश्वर दर्शनाचं फल प्राप्त होईल. अहम भक्ता पराधीनो नाही स्वतंत्र इव द्विजः असे असणारे भगवान परमात्मा भक्तांवर कृपा करण्यासाठी अवताराला येत असतात. आणि म्हणून तर कोणी म्हटलेलं आहे, देवाचे अनेक अवतार आहे. हरी अनंत, हरी कथा अनंत, अनंत अवतार आहे भगवान परमात्म्याचे.
12 ज्योतिर्लिंगाचं असणारं वर्णन तर केलेलं आहे, पण उपज्योतिर्लिंग ही भरपूर आहे. विश्वेश्वराची असणारी साधना जी काशी नगरी, तपबल रचही प्रपंच विधाता, तपबल विष्णू सकल जगत राता, तपबल संभ करही संघारा, तपबल शेष धरही वही भारा. तपानीच ते भगवान परमात्म्याने या विधात्याने ही सृष्टी रचलेली आहे. तपबलाने असणारे भगवान विष्णू या सृष्टीचं पालन करतात आणि तपबलानेच भगवान शंभू या सृष्टीचा संहार करतात. आणि तपबल शेष धरही महिभागा, महिभागा म्हणजे या महिला शेष तपाच्या शक्तीनं आपल्या मस्तकावर धारण करतात. असे असणारे भगवान विष्णू, त्या भगवान विष्णूंनी त्या काशी असणाऱ्या पवित्र असणाऱ्या भूमीमध्ये येऊन स्वतः भगवान नारायण परमात्म्याने त्या ठिकाणी भगवान शिवांची साधना केली. विश्वदेव असणारे भगवान सांब सदाशिव त्याच ठिकाणी विश्वनाथाच्या रूपामध्ये प्रगट झाले. त्या विश्वनाथाच्या भूमीचं वर्णन करत असताना ती काशी भूमी किती पवित्र आहे. देव देव महादेव कालमय शुभेशजम त्वं त्रिकाल लोकपती सत्यम सेव्यो ब्रह्मच्युतादिभिः. काशीचा महिमा सांगत असताना वर्णन करतात, जगाच्या पाठीवर काशी एकमेव असा तीर्थ आहे ते भगवान शंकराच्या त्रिशूलावर आहे. काशी असं तीर्थ आहे ते या भूमीवरचं नाही आणि ते ब्रह्मदेवाने निर्माण केलेलं नाही, ते भगवान शंकराच्या असणाऱ्या कैलास धामातली असणारी भूमी भगवान शंकरांनी भगवान विष्णू श्री हरीसाठी इथे आणली होती. आणि म्हणून काशी हे क्षेत्र त्रिशूलावरचं क्षेत्र आहे. त्रिशूलावरचं ज्या काशीमध्ये कीट आणि पतंग जरी मेला तरी तो भगवान शंकराच्या धामाला जातो. काशीचा खूप मोठा महिमा आहे. काशी खंड नावाच्या ग्रंथामध्ये आपण वाचतो. स्कंद पुराणामध्ये काशी खंड नावाचा ग्रंथ आलेला आहे. त्याच्यामध्ये काशीचा महिमा एवढा मोठा सांगितला, 1 महिना जरी विवेचन केलं तरी संपायचं नाही. काशी क्षेत्राचा महिमा इतका वर्णन केलेला आहे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे, काशी अमरनाथ 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 गंगे. आज या ठिकाणी 7वा दिवस आहे कथेचा, शिवमहापुराण 8वा. तर आज महिला वर्ग या ठिकाणी खूप भाविक आहे. त्यांचा आवाज खूप मंजुळ आणि खूप सुंदर मध्ये त्यांनी आज शिवरात्र आहे त्यानिमित्तानं भोलेनाथाचं भजन मी थोडंसं पुढं म्हणतो, तुम्ही त्याच पद्धतीने मागं म्हणायचं आहे, टाळी वाजून म्हणायचं आहे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. म्हणा हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. या ठिकाणी आमचे पुरुष वर्गांची संख्या तर कमीच आहे, पण तरी पण त्यांनी पण सुद्धा म्हणायचं आहे, एकदा पुरुष आणि एकदा महिला म्हणा. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. या महिला वर्गाला विनंती आहे की आपली संख्या बहुत आहे,
तुम्ही एकदा म्हणायचं आहे पुरुषांचा जास्त आवाज येतो की महिलांचा? तर महिलांनी म्हणायचं आहे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. अजून थोडं अजून थोडं. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. वाह, मनाला समाधान वाटलं. आता पुरुष वर्ग. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. थोड़ा जोरात. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे. आता सर्वांनी म्हणायचं आहे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर महादेव शंभो. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. ओम नमः शिवाय. 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 हर 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 महादेव. शिव 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 हर महादेव. हर 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 महादेव. शिव 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 हर महादेव. शिव 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 महादेव. हर 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 महादेव. हर 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 महादेव. हर 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 महादेव. हर 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 महादेव. शिव 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 हर महादेव. हर हर महादेव. शिव 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 महादेव. बोलिए उमापति महादेव की जय. केशव भगवान की जय. हर 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 महादेव. भगवान काशी विश्वेश्वरांचा असणार ज्योतिर्लिंग. पहिल्यांदा काशी असणारी भूमी ज्या वेळेला ब्रह्मदेव महाराज भगवान विष्णूंच्या असणाऱ्या नाभी कमलातून प्रगट झाले आणि मग विष्णूच्या आज्ञेतून ज्या वेळेला ही सृष्टी निर्माण झाली. 14 लोकांची असणारी ही सृष्टी ब्रह्मदेवाने निर्माण केली. 50 करोड योजना असणारी आणि 14 लोकांची असणारी सृष्टी निर्माण केल्यानंतर त्यापैकी 5 कोशी नगर भगवान शंकरांनी आपल्याकडे घेतले होते. 5 कोशी नगर आणि ते त्रिशूलावर धारण केलेलं 5 कोशी नगर म्हणजेच ही काशी. तिथे भगवान विष्णूंनी आराधना केली. म्हणतात की भगवंताने आपला असणारी मान अशी हलवली तर त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या असणाऱ्या कर्णातून त्या ठिकाणी कर्णिका नावाचं असणारं तीर्थ प्रगट झालं. अनेक असणारे तीर्थ त्या काशीमध्ये प्रगट झाले. काशीचा खूप मोठा महिमा गायलेला आहे. काशीमध्ये एकदा जाण्यासाठी लक्षपूर्वक ऐका, पूर्वजन्माची असणारी खूप मोठी साधना असावी लागते. म्हणतात या ठिकाणी की एखादा जीवात्मा काशीमध्ये जर मरत असेल तर त्याचं वर्णन करताना सांगितलेलं तो जीवात्मा मागच्या जन्मामध्ये त्या काशीमध्ये आलेला असावा.
जो काशीमध्ये येऊन गेला असेल पूर्वजन्मामध्ये तो जीवात्मा काशीमध्ये मरण्यासाठी जाऊ शकतो, दुसरा कोणीच नाही. म्हणून काशीमध्ये कीट पतंग मुंगी जरी असली, मुंगीपासून तर हत्तीपर्यंत, पाप्यातला महापापी जरी असला, वेश्या जरी असली, आणि म्हणून वर्णन आलेलं आहे काशीची वेश्या सुद्धा शिवलोकाला जाती. आहा, फक्त काशीमध्ये मरण्यासाठी तेवढं पुण्य असावं लागतं. मणिकर्णिका नाम असणारा घाट राजा हरिश्चंद्राच्या चरित्रामध्ये आपण तो विषय पाहिलेला आहे. काशीमध्ये मुक्ती प्राप्त होती, त्याचं कारणही भगवान महादेव त्या काशीमध्ये जो जीव त्या ठिकाणी मरण पावतो ना, त्या मरण पावणाऱ्या जीवाच्या कानामध्ये जाऊन राम नामाचा मंत्र त्या ठिकाणी उद्बोधन करतात. भगवान शिव राम राम त्याच्या कानामध्ये म्हणून त्याला मुक्ती देतात. काशीमध्ये नामाची महती, कारण भोलेनाथाला नाम जेवढं प्रिय आहे तेवढं काहीच नाही. राम नाम कंठामध्ये भोलेनाथांनी राम नाम धारण केलेलं आहे. राम नामाची साधना भगवान शंकरांची खूप मोठी आहे. भजन करे महादेवा, ओ भजन करे महादेवा, श्रीराम जय राम. 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 भजन करे महादेवा, जय राम. भजन करी महादेवा, श्रीराम जय राम. भजन करी महादेवा. राम पूजे सदा शिव, राम पूजे सदा शिव. भजन करे महादेवा, श्रीराम जय राम. भजन करे महादेवा, श्रीराम जय राम. भजन करे महादेवा. आणि म्हणून राम नामाचा मंत्र ते सदाशिव रात्रंदिवस जप करत असतात. भजन करी महादेव. आहा, रात्रंदिवस त्या राम नामाचा असणारा छंद भगवान शंकरांना लागलेलाही. अशी असणारे भगवान शिव त्या काशी क्षेत्रामध्ये राहून अनेक जीवात्म्यांचा उद्धार करतात. अशी पवित्र नगरी म्हणजे श्री क्षेत्र काशी. पण त्याच्याही पुढे मला जो भाव सांगायचा तो खूप सुंदर आहे, लक्षपूर्वक ऐका. आपण एवढे भाग्यवान आहोत, अकोले तालुक्यातील असणारे लोक खूप भाग्यवान आहे का? जी नगरी काशी नगरी विश्वेश्वराने आपल्या त्रिशूलावर निर्माण केलेली आहे, ते काशीमध्ये असणारे काशी विश्वनाथ असणारे भगवान परमात्मा ज्या वेळेला अंतकरणामध्ये इच्छा निर्माण होते रामकथा ऐकण्याची, तर काशी विश्वेश्वराचे असणारे तेच भगवान शंकर अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये आले. लक्षपूर्वक ऐका. अख्खे जगातले लोक काशीला जातात आणि काशी विश्वनाथ भगवान परमात्मा आपल्याकडे येतात. काय ताकद असेल या भूमीमध्ये. अगस्त्य महाराजांच्या आश्रमामध्ये भगवान शिव सतीला घेऊन आले. का? कारण अगस्त्य ऋषींना वचन दिलं होतं काशीमध्ये भगवान काशी विश्वनाथांनी. काय? अरे अगस्त्य महाराज तुम्ही दक्षिणमध्ये जा, दंडक नावाच्या राजाला शापातून मुक्त करा. भगवान रामचंद्र प्रभू या वनवासामध्ये येणार आहे, खूप काही लीला करायची आहे. पण अगस्त्य ऋषी काशी विश्वनाथाला म्हणतात महाराज मी तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही. आणि मग त्यावेळेला भगवान शंकरांनी वचन दिलं काळजी करू नको, तुला माझ्याकडे येण्याची गरज नाही, मी तुला भेटण्यासाठी तिथे येईल. आणि म्हणून ते काशी विश्वनाथ आपल्या अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये आले. काय पवित्र असणारी भूमी असेल. लक्षपूर्वक ऐका. आपल्या अकोले तालुक्यामधील असणारे तीर्थ
किती महान तीर्थ आहे. अगस्त्य ऋषींचा आश्रम असेल, जगत पिता असणारा परब्रह्म परमात्मा दशरथ नंदन राम प्रभू जगाच्या बापालाही खेचून आणण्याची ताकद ज्या भूमीमध्ये आहे ती भूमी सामान्य असेल का? पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे म्हटलं जातं. लक्षपूर्वक ऐका, गुरुत्वाकर्षण शक्ती या पृथ्वीमध्ये आहे. एखादी असणारी वस्तू जर वर फेकली तर ती खाली ओढली जाते. बरोबर आहे की नाही? पण जगाचा बाप आहे ना भगवान परमात्मा, त्या परमात्म्याला खेचून आणण्याची शक्ती सर्वच असणाऱ्या जागेमध्ये नाही, सर्वच असणाऱ्या भूमीमध्ये नाही. आणि म्हणून या अकोले तालुक्यातली असणारी ही पवित्र नगरी, हे पवित्र असणारं दंडकारण्य अगस्त्य ऋषींचा आश्रम, त्या आश्रमामध्ये जगाचा बाप आला. अहो, सुतीक्ष्ण मुनींच्या आश्रमातून भगवान राम प्रभू निघाले. आणि निघाल्यानंतर आम्ही कुठे जायचंय, अगस्त्यांना भेटण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? आणि मग त्यावेळेला सुतीक्ष्ण मुनीने सांगितलं. सुतीक्ष्ण त्यांना म्हटलं जातं ज्यांची बुद्धी तीक्ष्ण आहे. त्या सुतीक्ष्ण मुनीने सांगितलं, हो तुम्हाला अगस्ती भ्राता महामती ऋषींच्या आश्रमामध्ये अगोदर जावं लागेल. आहा, महामती, महामती त्यांना म्हटलं जातं ज्यांची मतीच महान आहे. भगवत मती म्हणजे महामती, ज्यांची मती भगवान परमात्म्याच्या ठिकाणी स्थित आहे त्यांना महामती म्हटलं जातं. असा पवित्र असणारा महामती ऋषींचा आश्रम, त्या आश्रमामध्ये राम प्रभू आले. ती पवित्र भूमी म्हणजे आजचं असणारं श्री क्षेत्र राममाळ स्वानंद सुखनिवासी सद्गुरू यशवंत बाबांचा असणारा आश्रम. आपल्या वारकरी संप्रदायातलं अकोले तालुक्यातलं पहिलं पीठ जर कोणतं असेल वारकऱ्यांचं तर ते म्हणजे ते राममाळ सद्गुरू यशवंत बाबांचा आश्रम. आहा, स्वानंद सुखनिवासी बंकट स्वामीजी महाराज, लक्ष्मण महाराज इगतपुरीकर, आहा, रंगनाथ महाराज परभणीकर, असे मोठमोठे असणारे विद्वान वक्ते, मोठमोठे असणारे संत ज्या भूमीला लाभले ती पवित्र भूमी म्हणजे सद्गुरू यशवंत बाबांचा आश्रम, तोच महामती ऋषींचा आश्रम. जिथून या अकोले तालुक्याला वारकरी संप्रदायाचा असणारा कडू भेटलं, गोड कडू भेटलं. त्या महामती ऋषींच्या आश्रमामध्ये राम प्रभू आले. आणि आश्रमा आला श्री रघुपती परम आल्हाद महामती राहुनिया सीतापती पूजियेला. त्या महामती आश्रमामध्ये भगवान परमात्मा आले आणि त्या ठिकाणी राहिले. आणि राहिल्यानंतर एक रात्र मुक्काम केला. आणि त्याच महामती आश्रमामध्ये राम प्रभूंनी लक्ष्मणाला अगस्त्य ऋषींचं चरित्र सांगितलं. ती भूमी म्हणजे राममाळाची भूमी. त्याच भूमीमध्ये राम प्रभूंनी लक्ष्मणाला तो इतिहास सांगितला. वातापी नावाचा दैत्य अगस्त्य ऋषीने याच पवित्र भूमीमध्ये मारला. ती भूमी म्हणजे राममाळाची पवित्र भूमी. आहा, अशी पवित्र असणारी भूमी ज्या वेळेला भगवान राम प्रभू अगस्त्य ऋषींच्या आश्रमाकडे निघाले त्यावेळेला महामतींना काय म्हणतात भगवान परमात्मा, अरे महात्माजी, या भूमीनं मला परम आनंद प्राप्त करून दिला. आहा, ही भूमी खूप महान भूमी आहे. कारण या भूमीमध्ये त्याच ठिकाणी अमृतवाहिनी दक्षिण उत्तर वाहिनी होऊन वाहते. त्या ठिकाणी 68 कोटी असणाऱ्या तीर्थाचा वास आहे. आणि ती पवित्र भूमी म्हणजे महामती ऋषींचा आश्रम, ज्या आश्रमामध्ये राम प्रभू राहिले. असा पवित्र आश्रम आहे. आणि म्हणून मला जाता जाता सांगायचं, आपण अगस्त्य ऋषी आश्रमामध्ये येतात पण महामती ऋषी आश्रमामध्ये पण आले पाहिजे, ज्या ठिकाणी सद्गुरू यशवंत बाबांसारखी महान विभूती लाभली, वारकरी संप्रदायातली महान विभूती. आहा, निवृत्तीनाथांचे महान भक्त, अशी महान विभूती. आणि त्या पवित्र भूमीवर पण आपण आलं पाहिजे. आणि म्हणून येत्या रामनवमीला गुढीपाडव्यापासून 2 एप्रिल पर्यंत त्या ठिकाणी 2 एप्रिलला भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये
सुंदर अशा प्रकारे नवीन असणारं नूतन असणारं राम मंदिर त्या ठिकाणी झालेलं आहे. त्या राम मंदिराची मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा आहे. या देशातले महान असणाऱ्या विभूती शंकराचार्य असतील, रामानंदाचार्य असतील, योगी आदित्यनाथांचे असणारे या ठिकाणी गुरूंचेही गुरुबंधू अयोध्येवरून महान संत त्या ठिकाणी येणार आहे. आणि म्हणून मी सर्वांना या ठिकाणी आमंत्रित करत आहे. आपण त्या रामनवमीच्या उत्सवासाठी सर्वांनी यायचं आहे. खूप भव्य दिव्य अशा प्रकारचा रामनवमीचा उत्सव संपन्न होणार आहे. आणि त्यातलं तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं, आपल्या वारकरी संप्रदायामधील असणारा गौतमजी महाराज नगर जिल्ह्यातला पहिला रामनवमीचा उत्सव म्हणजे उंच खडकचा आहे. 100 वर्षाहून आधीची परंपरा राममाळाची आहे, रामनवमी उत्सवाची. आणि म्हणून आपल्या अकोले तालुक्यातली असणारी ती प्रति अयोध्या आहे. तुम्ही एकदा जर आले आणि मूर्तीचं दर्शन केलं ना, तुम्ही उठणार नाही. भगवान परमात्म्याच्या समोरून अशा असणाऱ्या सुंदर भगवान परमात्म्याची मूर्ती त्या ठिकाणी बसणार आहे. भगवान परमात्मा विराजमान होणार आहे. आणि म्हणून येत्या रामनवमीला सर्वांनी त्या ठिकाणी आल्याशिवाय राहायचं नाही अशा पवित्र भूमीमध्ये. आणि म्हणून तिथूनच भगवान परमात्मा अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये गेले. ती असणारी अगस्त्य ऋषींची पवित्र भूमी, जिथे देवही पशु आणि पक्षीच्या रूपामध्ये येतात, अशी पवित्र असणारी भूमी अगस्त्य ऋषींचा आश्रम. आणि त्याच अगस्त्य ऋषींच्या आश्रमातून भगवान शिवप्रभू आणि सती ज्या वेळेला निघाले आणि निघाल्यानंतर याच दंडकारण्यामध्ये ज्या वेळेला जानकीचं हरण झालं आणि हरण झाल्यानंतर भगवान परमात्मा तिच्या विराहामध्ये रडत होते. आणि रडत असताना तेच काशी विश्वनाथ सतीला घेऊन आलेले होते ना, तेच काशी विश्वनाथ भगवान शंकर ज्या वेळेला राम प्रभूंना पाहतात आणि त्यावेळेला नमस्कार करतात, सच्चिदानंद म्हणून भगवंताला दंडवत घालतात. आणि मग त्या सतीला भ्रम तयार होतो. ती सती म्हणते, तुम्ही यांना सच्चिदानंद म्हणतात अहो. आणि मग ते भगवान शंकर म्हणतात, सती शंका आहे का, मग परीक्षा घे. आणि मग परीक्षा घेण्यासाठी तीच जगदंबा या ठिकाणी परीक्षा घेण्यासाठी निघाले भगवंताची. आणि ते काशी विश्वनाथाचे भगवान शंकर होते ना, तेच या केळेश्वराच्या प्रणांगणामध्ये ज्या मंदिराचं आज आपण भगवान केळेश्वराचं दर्शन केलं ना, याच ठिकाणी ते काशी विश्वनाथाचे भगवान शिव येथेच विराजमान झाले होते. आणि म्हणून आजच्या महाशिवरात्रीला काशी विश्वनाथाला जरी तुम्ही गेले नसेल, पण काशी विश्वनाथ इथे येऊन बसले. म्हणून आज केळेश्वराचं दर्शन केलं ना, काशी विश्वनाथाचं दर्शन केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. आपल्या पंचकृषीला लाभलेलं हे पुण्यक्षेत्र आहे. याच ठिकाणी आमच्या अनिलजी महाराजांनी सांगितलं की खाली 5 असणारे लिंग आहे पाण्यामध्ये. आणि म्हणून या ज्योतिर्लिंगातून जे पाणी वाहतं ना, पुढे पाणी वाहतं, ज्याला आपण तीर्थ म्हणतो, ते सामान्य नाही. याचा महिमा सांगतो तुम्हाला. या ज्योतिर्लिंगातून जे तीर्थातून जे पाणी वाहत आहे ना, आणि ते पाणी वाहत असताना जे पाणी तिथे पडतं ना, लक्षपूर्वक ऐका, तिथे 1 नाही, 1000 नाही आणि लाख नाही, 68 कोटी तीर्थांचा वास त्या पाण्यामध्ये असतो. आणि म्हणून ते पाणी त्याचं स्नान करायला आपल्याला भेटलं. जगातल्या सर्व तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य तुम्हाला या केळेश्वराच्या प्रणांगणामध्ये प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून अशा भगवान परमात्म्याचं केळेश्वराचं असणारं दर्शन, त्यांची पवित्र असणारी गाथा आपल्याला 8 दिवसापासून इथे श्रवण करायला प्राप्त झाली. हे आपलं अहो भाग्य आहे, अहो पुण्य आहे. आणि म्हणून अशा काशी विश्वनाथाला, अशा असणाऱ्या भगवान शिवांना, अशा केळेश्वर भगवान परमात्म्याला या ठिकाणी वंदन करू. आणि मग आदरणीय श्री व्यास महर्षी हा प्रसंग सांगत आहे. आणि तोच प्रसंग ब्रह्मदेवजी महाराज देवर्षी नारदांना सांगतात. तोच प्रसंग शौनकादिक मुनींना सुतजी महाराज सांगतात. आणि मग रामेश्वराच्या असणाऱ्या ज्योतिर्लिंगाचं वर्णन केलेलं आहे. थोडक्यामध्ये सांगतो, कारण आपली वेळ या ठिकाणी संपत आलेली आहे. आज शिवरात्री आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की 4 प्रहराची पूजा आपण आपल्या घरीमध्ये जाऊन तरी केली पाहिजे. तुम्हालाही संधी दिली पाहिजे ना पूजन करण्याची. आणि आज योग किती पवित्र आहे पहा ना. आजच्या या पवित्र महाशिवरात्रीच्या दिवशी आपण ज्योतिर्लिंगाची असणारी कथा श्रवण करत आहे. आणि ज्योतिर्लिंगाची कथा श्रवण केल्यानंतर ते ज्योतिर्लिंगाचं दर्शन केल्याचंच पुण्य प्राप्त होतं. आणि ते आज आपल्याला पुण्य प्राप्त होतं. ही
साक्षात या ठिकाणी आपल्याला शिव पार्वतीचा सोहळा आमच्या विठ्ठल महाराजांच्या असणाऱ्या झाकीतून या ठिकाणी दर्शन करायला प्राप्त होणार आहे। रामेश्वराची स्थापना भगवान रामचंद्र प्रभूंनी केलेली होती। शिवद्रोही मम भगत कहावा सो नर सपने मोही न पावा, आणि शंकर विमुख भगत चह मोरी सो नारकी मुडमती थोरी, शंकर प्रिय मम द्रोही शिव शिव द्रोही मम दास, अरे जे नर करही कल्प भरी घोर नरक महुबास। आहा, रामेश्वराची स्थापना रामचंद्र प्रभूंनी केली आणि स्थापना केल्यानंतर ते शिवलिंग त्या ठिकाणी स्थापन केल्यानंतर साक्षात भगवान सांब सदाशिव त्या ठिकाणी प्रगट झाले आणि मग भगवान शंकर रामप्रभूंची स्तुती करतात आणि त्यानंतर भगवान शिवांची स्तुती रामप्रभू करतात। नमामि शमिशान निर्वाण रूपम विभुम व्यापकम ब्रह्मस्वरूपम निजम निर्गुणम निर्विकल्पम निरीहम चिदाकाशमाकाशवासम भजेहम निराकार ओंकार मूलम तुरीयम गिरा ज्ञान गोतीतमीशम गिरीशम कराल महाकाल कालम कृपालम गुणागार संसार पारोम नतोहम तुषाराद्रि संकाश गौरम गभीरम मनोभूत कोटि प्रभाश्री शरीरम सुरम मौलिकल्लोलिनी चारुगंगा लसद भालवालेंदु कंठे भुजंगा। भगवान शंकरांची स्तुती रामप्रभूंनी केलेली आहे, कारण रावणावर विजय मिळवायचा होता म्हणून भगवान शंकराची त्या ठिकाणी स्थापना केली। याचा अर्थ असा आहे, विजयश्री मिळवायचा असेल तर तुम्ही भगवान शंकरांची साधना करा। आणि मग भगवान शंकरांचा त्या ठिकाणी रामप्रभूंना संपूर्ण कुटुंबासहित दर्शन झालं। भजन घे। शिव शंकर भोले गले में नाग डोले, शिव शंकर भोले गले में नाग डोले, जटा में गंगा बहाए, जटा में गंगा बहाए। शिव शंकर भोले गले में नाग डोले, जटा में गंगा बहाए। जय हो। Bye.
आपल्या आपल्या जागेवर बसायचं आहे. अगदी 5 मिनिटामध्ये महाशिवरात्रीची एक कथा सांगून कथा संपवणार आहे. 5च मिनिटामध्ये. आज आपल्याला साक्षात भगवान शिव, पार्वती, गणेश, कार्तिक या सर्वांचं दर्शन आज आपल्याला या ठिकाणी घडत आहे. सुंदर अशा प्रकारची झाकी दर्शन आज आपण या ठिकाणी करत आहे. आणि म्हणून ज्यांनी आपल्याला 7-8 दिवसापासून या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे विविध प्रकारच्या झाकी दाखवल्या. कालचं असणारं दृश्य पाहिल्यानंतर असं वाटत होतं की रावण महाराजच खाली उतरले की काय. ओ हो, टाळी वाजायचे त्यांच्यासाठी एकदा. वा, काय सुंदर झाकी होती ती. मन या ठिकाणी भावून गेलं. आणि म्हणून उभ्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आहे. ती असणारी अशी विभूती
आमचे असणारे नामकरी आहे, म्हणजेच माझ्या नावासारखं त्यांचं नाव विठ्ठलजी. आमच्या दोघांचंही नाव सारखं आहे, मिळती रास आहे. आणि म्हणून सुंदर अशा प्रकारचा अभिनव केला आणि सुंदर अशा प्रकारचं झाकी दर्शन आपल्याला घडून आणलं. एक महाशिवरात्रीची छोटी कथा सांगतो आणि कथा संपवतो. एका नगरामध्ये एक ब्राह्मण देवता राहत होती आणि ती ब्राह्मण देवता तेजस्वी, मनस्वी, तपस्वी असणारे, राजकुमार असणारे, एकदम सुंदर अशा प्रकारचे ब्राह्मण. आणि त्या ब्राह्मणाचा विवाह संपन्न झाला आणि विवाह संपन्न झाल्यानंतर त्या ब्राह्मणाला पत्नीही अशी सुंदर प्राप्त झाली. राहू द्या, काय होत नाही, राहू द्या. भगवान शंकराचे भक्ताही ते राहू द्या. अहो, असं नाही करायचं. देवापासून कोणाला दूर करू नका, राहू द्या. मनस्वी, तेजस्वी, तपस्वी असणारे ते ब्राह्मण, नवतरुण असणारे ब्राह्मण, पत्नी एवढी सुंदर भेटली आणि विवाह संपन्न झाल्यानंतर कालांतराने काय झालं, अवघ्या काही दिवसामध्येच ती ब्राह्मण देवता मरण पावली. आणि मरण पावल्यामुळे त्यांची जी पत्नी होती ना, ती सुंदर होती दिसायला. घरातल्या लोकांबरोबर राहत असताना तिला घरामध्ये करमत नव्हतं. नव तरुणी असल्यामुळे अंतकरणामध्ये कामना निर्माण झाली आणि ती सोमनी नावाची ब्राह्मणी होती ना, ती व्याभिचाराच्या मार्गाला लागली, व्याभिचार करायला लागली. सुंदर गोड कथा आहे. महाशिवरात्रीची आपण अनेक कथा ऐकली असेल, ही एक नवीन कथा सांगतो तुम्हाला, सुंदर कथा आहे. आणि ती सोमिनी नावाची ब्राह्मणी होती ना, ती व्याभिचाराच्या मार्गाला लागली, पापाचार करायला लागली, जे नाही ते करायला लागली आणि दुर्जनाच्या संगतीमध्ये गेली. लक्षपूर्वक ऐका, संगत जीवनामध्ये खूप महत्त्वाची आहे. आणि म्हणून श्रीमद भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे, चांगल्या पुरुषाची संगती वैकुंठाचं द्वार उघडून देणारी असती आणि नालायक पुरुषाची संगती ही नरकाचं द्वार उघडून देणारी असती. संगत चांगली पाहिजे. अरे अरे, तुम्ही टाळीच वाजवली तर सांगून जातो संगती काय आहे. जगन्नाथपुरीमध्ये माधवदासजी नावाचे एक संत होऊन गेले. भगवान परमात्म्याचं 56 भोगाचं ताट त्यांच्या समोर यायचं. माधवदासजी म्हणतात, देवा 56 प्रकारचे भोग नको आहे रे, भिक्षा मागून खाल्लेलं अन्न चांगलं असतं. आणि म्हणून 5 घरामध्ये जायचे, भिक्षा मागायचे. 4 घरामध्ये अन्नदान व्हायचं, पण एका घरामध्ये शिव्या दिल्या जायच्या. माधवदासजी महाराजांचा नेम होता. शिष्य मंडळ माधवदासजी महाराजाला म्हणायला लागलं, महात्माजी, उस मैया के द्वार पर आप क्यों जाते हैं? हर दिन वो आपको गाली सुनाती है, क्यों जाते हैं उस मैया के द्वार पर? माधवदासजी महाराज कहते हैं, जो कोई मुझे नहीं देता ना, वो मुझे देती है. लोग तो हर दिन वही रोटी देते, वही सब्जी देते हैं, पर वो मैया हर दिन अलग अलग गालियाँ सुनाती हैं. महात्मा होते ते, दररोज शिव्या द्यायची ती म्हातारी. एक दिवस काय झालं, त्या म्हातारीचं आणि तिच्या सुनाचं भांडण झालं. का भांडण झालं? अरे, लग्न होऊन एवढे वर्ष झाले, अजून तुला मुलगा होत नाही. वांजोटी, अजून मुलगा होईना तुला? असं कडाक्याचं भांडण झालं सासू सुनाचं. मी कशाला सांगायला पाहिजे, तुम्ही अनुभव घेतात. असं भांडण झालं आणि भांडण झाल्यानंतर ती सासूबाई होती ना, तिनं हातामध्ये पोचारा घेतला आणि ती घर पोचारत बसली. आता पोचारा पुढच्या पिढीला काय ते कळणारच नाही. जुन्या काळामध्ये मातीची घरं व्हायची, मातीच्या घराला लिंपलं जात होतं. पोचारा म्हणजे मातीमध्ये घालून त्या मातीनं त्या असणाऱ्या भिंतीला पोचारलं जात होतं आणि ती पोचारा लावत होती. तेवढ्यामध्ये माधवदासजी महाराज आले आणि भिक्षाम देही, अहो भिक्षाम देही म्हटल्या तिला राग येलो होता. दररोज तर ती शिव्या द्यायची, पण आज एवढा राग आलेला होता, तिनं काय केलं, हातचा पोचारा होता ना, तो साधूलाच फेकून मारला. साधूला पोचारा फेकून मारला, साधूच्या छातीला लागला, पोचारा खाली पडला आणि महात्म्याने उचलला आणि महात्म्याच्या मुखातून उद्गार निघाले, चल मैया, हर दिन तेरे द्वार पर आते थे,
चल आज तूने कुछ न कुछ दिया है, पोता अगर तूने दिया तो पोता तुझे मिल जाएगा. हिंदी मध्ये पोता म्हणतात त्याला. पोता म्हणजे नातू देऊन टाकला तिला पोचारा घेऊन. महात्म्याने पोचारा घरी आपल्या आश्रमामध्ये आणला, गंगेच्या पाण्यामध्ये धुतला, स्वच्छ केला आणि त्याच्या वाती बनवल्या, तुपामध्ये भिजवल्या आणि त्या वाती सकाळच्या वेळेला जगन्नाथ भगवंताच्या समोर पेटवल्या आणि ओवाळायला सुरुवात केली. लक्षपूर्वक ऐका, जो पोचारा पायाखाली पडलेला होता साधूच्या संगतीत आला तर भगवंताच्या आरतीमध्ये आला आणि आरती ओवाळायला लागले. हो 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 हो. लक्षपूर्वक ऐका, आरती आपल्या असणाऱ्या हिंदू धर्मामध्ये एवढी मोठी साधना आहे, आरतीला कधी टाळायचं नाही. 1 करोड कपिला गाय दान केल्याचं जे पुण्य प्राप्त होतं ना, ते भगवंताची आरती केल्यानंतर प्राप्त होतं. आरतीला एवढं महत्व आहे. ज्या वेळेला आरती ओवाळायला लागले आणि त्या दीपातून आवाज निघाला आणि ते दीपक काय म्हणतो, धन्य हे महापुरुषों का संग, बदल देता है हे जीवन का रंग, धन्य हे महापुरुषों का संग. अरे पोचारामध्ये पडलेला तो पोचारा साधूच्या संगतीत आला तर त्याचं कल्याण झालं. तुम्ही आम्ही माणसं आहोत, माणूस जर साधूच्या संगतीत गेला तर त्याचं का कल्याण होणार नाही, पण संगतीत जाणं गरजेचं आहे. अहो आपण फक्त साधूच्या संगती म्हणजे देहाच्या संगतीबरोबर राहतो, हो साधूच्या विचाराच्या संगतीबरोबर राहणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो एका महात्म्याचे उद्गार. लोक जर पाया पडायला गेले तर ते महात्मा म्हणायचे, लातो को मत पकडो यार, बातो को पकडो. कल्याण जर करायचं असेल तर विचाराला धरा, हो साधूच्या बरोबर फिरून कल्याण होणार नाही, त्यांच्या विचाराला धरून कल्याण होणार आहे. चित्र को मत खेचो यार, चारित्र को खेचो. जीवनात जर कल्याण करायचं असेल, सोमिनी नावाची साधूच्या संगतीमध्ये या कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी. ती सोमिनी नावाची ब्राह्मणी होती ना, ती दुराचारी माणसाच्या संगतीमध्ये गेले, तिचं पतन झालं. आणि पतन झाल्यानंतर किती पतन व्हावं, एका भिल्लाच्या संगतीमध्ये गेले, वनामध्ये राहायला लागली आणि वनामध्ये राहत असताना त्या भिल्लाबरोबर ती मदिरापान करायला लागली. ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेली संगती किती वाईट असते विचार करा. भिल्ला बरोबर राहून ती दारू प्यायला लागली, मदिरापान करायला लागली. आणि एक दिवस तो भिल्ल वनामध्ये गेलेला होता, हिला भूक लागलेली होती. दारूच्या नशेमध्ये तिने विचार केला काहीतरी खायला पाहिजे. हातामध्ये तलवार घेतली आणि मेंढराच्या कळपामध्ये घुसली. मेंढराच्या कळपामध्ये घुसल्यानंतर तिने पाहिलं धुंद झालेली होती. मेंढरू समजून एका गाईच्या वासरालाच कापलं. वासराला कापल्यानंतर तिच्या मुखातून शब्द निघाले, शिव 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 शिव. एखाद्या टायमाला एखादी चुकून आपल्याकडून एखादी घटना घडली तर आपण शिव शिव म्हणतो, चुकलं चुकलं. आणि तिनं जे करायचं तेच केलं. ती असणारी सोमिनी नावाची ब्राह्मणी ती मरण पावल्यानंतर ती चांडाळ योनीला गेली. लक्षपूर्वक ऐका. आणि चांडाळाच्या योनीला गेल्यानंतर देवाने तिला एवढं कुरूप बनवून टाकलं. माणसं तिच्याकडे पाहिल्यानंतर जमिनीवर थुंकायची. का माहिती का, पूर्वजन्मामध्ये एवढं सौंदर्य दिलं होतं, त्या सौंदर्याचा दुरुपयोग केला तर देवाने या जन्मामध्ये तिला कुरूप बनवून टाकलं, वाईट बनवून टाकलं.
आणि मग तीच असणारी चांडाळी ज्या वेळेला आपल्या कुटुंबामध्ये राहते तिच्याबरोबर कोणी लग्न केलं नाही, तीच असणारी चांडाळी वयोवृद्ध झाली, हातामध्ये काठी आली, अहो तिला कोणी जवळ उभा करत नव्हतं, आंधळी झाली. आंधळी असणारी ती चांडाळी होती ना, ती एक दिवस आपल्या काही संबंधी लोकांबरोबर गोकर्णेश्वराला आली. लक्षपूर्वक ऐका. आणि गोकर्णेश्वराला आल्यानंतर ती असणारी चांडाळी गोकर्णेश्वराच्या महादेवाला आली आणि तिथे तिला भुकेचा डोंब उठलेला होता, भूक लागलेली होती. 2 दिवसापासून चालत आलेली, पोटामध्ये अन्न नव्हतं. आणि महाशिवरात्रीचा परम पवित्र दिवस आणि त्या दिवशी ती गोकर्णेश्वर महादेवाला आली आणि महादेवाच्या मंदिराच्या समोर काही लोक भीक मागत होते. त्या भीक मागणाऱ्याच्या रांगेमध्ये जाऊन उभी राहिली आणि भीक मागत हातामध्ये कटोरी घेतली आणि भीक मागत होती. मला कुणीतरी खाण्यासाठी काहीतरी द्या, मला भूक लागलेली आहे हो, मला खाण्यासाठी काहीतरी द्या. कोणी टाकत नव्हतं. हातामध्ये कटोरी घेऊन बसले. दिवस निघून गेला, संध्याकाळची वेळ झाली, तिच्या कटोरीमध्ये कोणीच काही टाकलं नाही. अहो, आणि मग एक सद्ग्रहस्थ रस्त्याने चालले, त्या मंदिराच्या असणाऱ्या दर्शनासाठी चाललेला होता. त्याच्या हातामध्ये बिल्वपत्र होतं आणि त्यांनी एक बिल्वपत्र तिच्या कटोरीमध्ये टाकलं. तिला वाटलं काहीतरी खाण्यासाठी कोणीतरी काहीतरी टाकलं असावं आणि म्हणून हात घातला. हात घातल्या तिनं पाहिलं, अरे काहीतरी झाडाचं पान आहे. राग आला तिला आणि रागाच्या भरामध्ये ती पान उचललं आणि फेकून दिलं. ते भगवान शंकराच्या पिंडीवर पडलं. ते पान भगवान शंकराच्या पिंडीवर पडलं आणि ती रात्रभर तशीच उपाशी राहिली, थंडीनं गारठली. आणि मग सकाळच्या वेळेला काय झालं माहिती का, पोटामध्ये अन्न नव्हतं, 3 दिवस झाले उपाशी होती. तशीच असणारी ती चालता चालता त्याच ठिकाणी पडली आणि मृत्युमुखी पडली, मरण पावली. आणि मरण पावल्यानंतर तिला यमदूत नेण्यासाठी आले आणि भगवान शंकराचे गणही आले. भगवान शंकराचे गण म्हणतात यमदूताला, तुम्ही कसे आले? अहो म्हणे, हिनं इतकं पाप केलं, मागच्या जन्मातही पाप, या जन्मातही पाप, हिला आम्ही नरकाला नेण्यासाठी आलो. भगवान शंकराचे गण म्हणायला लागले, तुम्हाला काही वाटत नाही का? अरे ही तीर्थामध्ये मरण पावली, गोकर्णेश्वराला मरण पावली आणि तुम्ही हिला नेण्यासाठी आले, कसं शक्य आहे? नाही नाही, ही शिव लोकाला जाणार आहे. महाराज, अहो हिनं खूप पाप केलेलं आहे. काय सांगायचं, हिचा पापाचा इतिहास वाणीच्या द्वारे वर्णन होणार नाही, एवढं पाप हिनं केलेलं आहे. आणि मग त्यावेळेला भगवान शंकराच्या गणाने एकच प्रश्न केला यमदूताला, सांगा हिनं पाप केलेला आहे का? आणि हो, पाप केलेला आहे. मग पापी माणूस कधी तीर्थामध्ये येऊ शकतो का? पापी माणूस तीर्थामध्ये येऊ शकतच नाही. पुण्य असलं तरच माणूस तीर्थामध्ये येतो. आज केळेश्वराच्या प्रणांगणामध्ये तुम्ही बसले, तुमचं पुण्य आहे, म्हणूनच पुण्य आहे तेच लोक इथं आले. यांचं पुण्य असेल तोच इथे येऊ शकतो. पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा. चरण पावलो, चरण पावलो, चरण पावलो, चरण पावलो. माझे फिटले माझे कोडी, बहुता जन्माचे साकडे, हरी कोंदाटले पुढे माझे पिटले माझे पुढे, बहुता जन्माचे चाकडे, कोंदाटले पुढे परमजावरे. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. अरे ते भाग्य उदयाला आलं, पुण्य उदयाला आलं आणि म्हणूनच ही आली असेल. आणि मग त्या शिवगणाने सांगितलं, हिचं कोणतं पुण्य आहे. मागच्या अवतारा, मागच्या जन्मामध्ये वासरू कापलं त्यावेळेला ही दोनदा शिव शिव म्हटली होती ना. विचार करा, दोनदा शिव शिव म्हटली. अहो त्या नामाची काय ताकद असेल, त्या नामाने तिला तीर्थामध्ये खेचून आणलं हो. आहा, मागच्या जन्मात दोनदा शिव म्हटले तर या जन्मामध्ये गोकर्णेश्वराला आली. आणि मग
भगवान शंकराचे घर म्हणतात तिनं एक बेलाचं पान भगवान शंकराच्या पिंडीवर वाहिलं. महाराज अहो तिनं रागाने फेकलं, जरी रागाने फेकलं पण ते शिवशंकरांच्या पिंडीवर पडलं आणि म्हणून तिचं एवढं मोठं पुण्य आहे. आणि म्हणून तिला आम्ही शिवलोकाला नेणार का? कारण महाशिवरात्रीचं व्रत तिनं केलं. कारण दिवसभर उपाशी राहिली. तिने केलं होतं का व्रत? राहिली उपाशी. घडलं, ठरवलं नाही. मग विचार करा, तिनं शिवरात्रीचं असणारं व्रत केलं नाही तरी तिच्याकडून झालं. मग आपण करत आहोत, आपल्याला फळ का नाही भेटणार? आहा, सोपं आणि साधं उत्तर आहे. आपण करत आहोत, आपल्याला निश्चित फल प्राप्त होणार. आहा, शिवरात्रीचं. आणि म्हणून अशी पवित्र असणारी शिवरात्रीची असणारी कथा ती चांडाळीनेही उद्धरून गेली शिवरात्रीचं महाव्रताचं पालन करून. आणि म्हणून आम्ही शिवरात्रीचं व्रत करत आहोत. निश्चित भगवान शिवलोकाची आपल्याला प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. या केळेश्वराच्या प्रणांगणामध्ये गेली 8 दिवसापासून आपण ही शिव महापुराणाची कथा श्रवण करत होतो. आपलं अहोभाग्य आहे. महापरंबा जगदंबा अंबिका मातेच्या कुशीमध्ये तुम्ही किती भाग्यवान आहात. एका बाजूला आई आहे आणि एका बाजूला बाप आहे. इकडे आईचं दर्शन होतं, इकडे बापाचं दर्शन होतं. किती पुण्यवान आहात तुम्ही. हा आढाळेचा असणारा एक पट्टा आहे. इकडे शिव आहे, इकडे कोण आहे? भगवान परमात्मा आहे. आणि एका बाजूला अंबिका आहे आणि एक प्रवरेचा पट्टा आहे. तिकडे भगवान राम आहे, महर्षी अगस्त्य मुनी आहे आणि महामती ऋषी आणि सद्गुरू यशवंत बाबा आहे. पण किती पवित्र असणारी ही अकोले नगरी आहे. आणि किती या पवित्र नगरीमध्ये आपला जन्म झाला, हे आपलं अनंत जन्माचं पुण्य असेल. या पवित्र नगरीमध्ये भगवान केळेश्वराच्या प्रणांगणामध्ये ही शिव महापुराणाची कथा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. आहा, गतवर्षी आपण शिव महापुराणाची कथा केली होती. आणि याही वर्षी आमचे असणारे ट्रस्टी मंडळ म्हटले की शिव महापुराण जे राहिलं ते सांगाच. आणि म्हणून आमचे असणारे बिन्नर बाबा असतील, आमचे बिन्नर भाऊ असतील, सर्व असणारं ट्रस्ट मंडळ असतील, खूप बाबांची खूप तळमळ या तीर्थाबद्दल. एवढ्या वर्षापासून या ठिकाणी मधुकर बाबा या तीर्थाचं काम पाहतात. त्यांचं असणारं ट्रस्ट मंडळ असेल, यांच्यासाठी आपण एकदा टाळी वाजवायची आहे. खूप चांगलं कार्य आहे, जुन्या लोकांनी हे जपून ठेवलं. आहा, आणि म्हणून सर्व असणारे ट्रस्ट मंडळी आणि त्यातल्या त्या ट्रस्टी म्हणून चालत नाही, तर हे गाव म्हणून आणि पंचकृषी म्हणून या संपूर्ण अकोले तालुक्याचं केळेश्वर तीर्थ एकट्या गावाचं नाही बरं का. आणि म्हणून या गावकऱ्यांनाही अभिवादन करतो, त्यांनाही धन्यवाद देतो, या पंचकृषीलाही धन्यवाद देतो. त्यांच्यासाठीही सर्वांनी टाळी वाजवायची आहे. आमचे सोपान भाऊ असतील, भजनी मंडळ असतील, इथलं सर्व असणारे या ठिकाणी त्याचप्रमाणे जे नित्यनेमाने पूजा करतात असे आमचे असणारे चैतन्यगिरी बाबा. खूप मोठी साधना आहे त्यांच्या जीवनामध्ये. आहा, त्यांना पाहिल्यानंतर समोरचा माणूस सहज प्रसन्न होतो. का? कारण ते भगवान शंकराची साधना करतात, त्यांचा सतत चेहरा हसरा असतो. आहा, असे महात्मा आपल्या गावाला लाभले, आपल्या या पंचकृषीला लाभले. त्याचप्रमाणे आमचे आदरणीय असणारे गौतमजी महाराज असतील, केरूजी महाराज असतील. आहा, त्यांच्या गावातील असणारं आमचं सर्व भजनी मंडळ असेल, टहाकरीचे असणारे या ठिकाणी माता वर्ग आहे. टहाकरी गावातून इथे येऊन त्यांनी भगवान केळेश्वराच्या प्रणांगणामध्ये कथा ऐकली, म्हणून त्यांच्यासाठी पण आपण एकदा टाळी वाजवायची आहे. पंचकृषीतले असणारे भाविक तिथे नित्यनेमाने आमचे असणारे या ठिकाणी महाराज येतात, हार घालतात या ठिकाणी भगवान शंकराच्या असणाऱ्या शिवपुराणाला. आणि त्यांचंही अभिवादन करतो. आमच्याबरोबर माझ्याबरोबर या ठिकाणी आमच्या गावचे असणारे सरपंच महिपालजी देशमुख आहे, सुभाषरावजी देशमुख असतील, तेही आलेले आहे. आणि खरं सर्वात जास्त या ठिकाणी महत्त्वाचं कार्य आमच्या ठिकाणी त्या आमच्या राममालावर राम मंदिराचं काम चालू आहे, शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. आणि मला म्हटले होते ट्रस्टी की तुम्ही इथेच थांबा, शक्यच नव्हतं, मला जाऊन येऊनच करावं लागेल, दिवसभरही तिथे पाहायचं होतं. आणि म्हणून आमचे संजयजी गवांदे आपल्या टहाकरीचे जावई आहे, त्यांच्यासाठी टाळी वाजली. त्यांनी मला दररोज या ठिकाणी आणायचं आणि घरी न्यायचं काम केलं. आणि म्हणून त्यांचेही खूप धन्यवाद देतो त्यांनाही. आणि गेले 8 दिवसापासून आपण ही कथा श्रवण करतो. या कथेमध्ये आपल्याला ज्यांच्यामुळे या ठिकाणी मंत्रमुग्धता प्राप्त झाली, या कथेला जो रंग चढला, ज्यांच्यामुळे हा रंग चढला, ही रंग देवता निर्माण झाली, आमची असणारे परमस्नेही अभिन्न हृदय असणारे या ठिकाणी
दत्तात्रयजी महाराज तापकीर सुंदर अशा प्रकारे संगीत साथ देऊन सुंदर अशा प्रकारे भजनं त्यांनी गायली आपल्यासाठी. त्यांच्यासाठी आपण एकदा टाळी वाजवायची आहे. लक्षपूर्वक आहे का, या महाशिवरात्रीचे एवढे सप्ते होतात महाराष्ट्रामध्ये, एवढ्या कथा चालतात. त्यांना 7-8 कथा आल्या असतील तरीही ते महाराज तुमच्यासाठी मी इथेच येणार त्यांनी सांगितलं. आणि म्हणून या शिवरात्रीच्या पर्वणीमध्ये माणसं भेटत नाही गायन करणारे असणारे, आणि त्यातल्या त्यात चांगले भेटत नाही त्यांच्यासारखे गायन करणारे. आणि म्हणून महाराजांनी या ठिकाणी वेळ दिला. आणि त्यांच्याबरोबर जे पॅड वादन करतात ते आमचे परमस्नेही अभिन्न हृदय असणारे. आम्ही एकाच दिवशी या ठिकाणी परमार्थ मार्गामध्ये घर सोडलं आणि या परमार्थाच्या वाटेला लागलो असे आमचे परमस्नेही अभिन्न हृदय असणारे विष्णूजी महाराज गुणे यांच्यासाठी टाळी वाजवायची आहे आपण. हो. त्याचप्रमाणे ज्यांनी सुंदर अशा प्रकारे तबल्याला साथ दिली. 3 दिवसानंतर मला कळलं की ते राठोड महाराजांचे पुत्र आहे. त्यांचे असणारे पिताश्री माझे चांगले मित्र आहे. माझ्या कथेलाही नाशिकमध्ये त्यांनी साथ दिलेली होती. त्यांचेच पुत्र आज मला तबल्याला साथ देत आहे. त्यांच्यासाठी आपण टाळी वाजवायची आहे. त्याचप्रमाणे आदरणीय आपल्या परिसराचं भूषण असणारे आदरणीय ढोन्नरजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. परत या ठिकाणी कारण माझं काय मी बोलण्याच्या ओघामध्ये कधी कधी विसरून जातो, पण लक्षपूर्वक ऐका. मी कालही सांगितलं की आपली ही कथा मातुश्री कीर्तन नावाच्या चॅनलवर रेकॉर्डिंग झालेली आहे. आपल्याला वाटलं आपल्याजवळ मोबाईल आहे त्या मोबाईलवर टाकायचं आणि मातुश्री कीर्तन चॅनलवर ही असणारी शिव महापुराणाची असणारी पवित्र कथा आपल्याला ऐकायला भेटेल. त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या चॅनलवर आपल्याला ही कथा ऐकायला भेटेल. वर्षभर आपण ऐकत राहाल. अजूनही नवीन नवीन असणाऱ्या कथा त्या चॅनलवर आपल्याला ऐकायला भेटतील. आणि म्हणून त्यांनाही एकदा आपण धन्यवाद द्यायचे, त्यांच्यासाठी टाळी वाजवायची आहे. आणि ज्यांनी सुंदर अशा प्रकारचा अभिनव केला आमचे असणारे विठ्ठलजी महाराज झाकीवाले, सुंदर अशा प्रकारे झाकी दर्शन केलं. 8 दर्शन आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकलं त्यांनी या झाकीमध्ये. आणि म्हणून त्यांच्यासाठी पण आपण परत एकदा टाळी वाजवायची आहे. आणि माझा असणारा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या असणाऱ्या सुंदर अशा प्रकारे साऊंड सिस्टीमने केलं. आणि म्हणून त्या मेंगाळ साहेबांसाठी पण एकदा आपण टाळी वाजवायची. 2-3 दिवस गडबड झाली सुरुवातीला, पण चांगलं झालं, होऊन गेलं. आणि म्हणून भगवान शंकर आहे करून घेणारे. लक्षपूर्वक ऐका, इथे साक्षात केळेश्वर भगवान आहे, ते करून घेतात, होतं आपाप करून घेतात ते. आणि म्हणून ट्रस्टींना त्यांनी अनुमोदन दिलं. भगवान शंकराने त्यांना या ठिकाणी इच्छा प्रगट केली आणि तेच या ठिकाणी ट्रस्टी घडून आणतात. म्हणजे ट्रस्टी वैयक्तिक करत नाही, तर ते केळेश्वर भगवान त्यांच्याकडून करून घेतात, हेही ध्यानामध्ये घ्या. आणि म्हणून अशी पवित्र असणारी ही कथा आज या केळेश्वराच्या प्रणांगणामध्ये मा परंबा जगदंबा अंबिकेच्या असणाऱ्या खुशीमध्ये संपन्न होत आहे. आणि झालेलं असणारे हे वाघ पुष्प भगवान केळेश्वरांचे